नमस्कार. आज आत्ता आपण अशा एका व्यक्तीशी गप्पा मारणार आहोत जी गेली 50-55 वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये आहेत. अशी फार थोडी उदाहरणं आत्ताच्या काळामध्ये देशामध्ये आपल्याला बघायला मिळतील. पण आपण बोलणार आहोत शरद पवार यांच्याशी, ज्यांच्या भोवती महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण, सत्ताकारण गेली 30-35 वर्ष फिरतं आहे. आणि आज आपण त्यांच्याशी जे गप्पा मारणार आहोत त्याच्यामध्ये त्यांच्या गेल्या 50-55 वर्षांच्या सार्वजनिक आयुष्याच्या बद्दलचं सिंहावलोकन करायची एक इच्छा आहे. त्याचबरोबर भविष्यातल्या महाराष्ट्राकडे ते कसं बघतात ह्याचा धांडोळा घेण्याचाही आपला प्रयत्न आहे. माझ्याबरोबर हे सगळं करण्यासाठी महाराष्ट्रातले एक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रताप आसबे सुद्धा आहेत. पवार साहेब, ह्या सगळ्या गप्पांची सुरुवात करताना म्हणजे आता मी 50-55 वर्ष असं म्हटलं, पण मी असं कुठेतरी वाचलं होतं की तुम्ही प्रवरानगरच्या शाळेमध्ये तुम्हाला ठेवलेलं होतं आणि त्या शाळेमध्ये सुद्धा तुम्ही काहीतरी आंदोलन वगैरे केलं आणि मग नंतर तुम्हाला 1 वर्षानंतर परत बारामतीला म्हणजे जावं लागलं, तुमची रवानगी झाली. काय होतं ते? 55-56 साली माझे वडील बंधू असायचे, हयाच नाहीत, दिनकरराव, ते प्रवरा सहकारी साखर कारखान्यामध्ये ॲग्रिकल्चर ऑफिसर होते. पुढे त्यांनी या क्षेत्रात फार काम केलं, त्यांना पद्मश्री मिळाली वगैरे वगैरे. तर त्यावेळेला त्यांच्याबरोबर मला सुद्धा माझ्या आईने पाठवलं 1 वर्षासाठी, म्हणजे पाठवलं होतं. आणि तिथं रयत शिक्षण संस्थेची एक शाळा होती, महात्मा गांधी विद्यालय, तिथं मी त्यावेळेला होतो. बहुतेक 9वी असावी किंवा 9वीच. आणि त्याच वेळेला ही गोव्याची मुवमेंट सुरू झाली आणि गोव्यामध्ये ते हिरवे गुरुजी आणि काही लोकांच्यावर पोर्तुगीजांनी गोळीबार केला, आणखीन काय काय झालं की त्याच्यामध्ये. तर त्याचा निषेध करण्याच्यासाठी एक सवन विद्यार्थ्यांची आणि तरुणांची एक मोठी मिरवणूक आम्ही काढली, शाळा बंद केली. आणि त्यावेळेस पद्मश्री विखे, म्हणजे हल्ली जे बाळासाहेब विखे आहेत किंवा राधाकृष्ण विखे आहेत त्यांचे आजोबा, आणि जे धनंजय गाडगे यांच्यावर पहिल्या साखर कारखान्याच्या उभारणीमध्ये अण्णासाहेब शिंदे वगैरे यांच्याबरोबर होते. तर ते कारखान्याचे प्रमुख होते. आम्ही तो मोर्चा काढला आणि मोर्चा काढल्याच्या नंतर आम्ही कारखाना बंद करा असं सांगायला गेलो. तर कारखाना बंद करायला गेल्याच्या नंतर मग तिथं विखे पाटील आले. त्यांनी आम्हाला विचारलं की कारखाना बंद करायचं. म्हणजे हो, कशासाठी? म्हटलं गोवा मिळत नाही आणि गोवामध्ये आपल्या लोकांच्यावर अत्याचार होतोय. 100% कारखाना मी कायमचा बंद करतो, गोवा मिळेल का? आम्हाला काही उत्तर सापडले नाही. पण त्याचा तो भाग चेष्टेचा सोडा, पण तो सवनच्या प्रश्नावरनं मुलांना आणि तरुणांना संघटित करून पहिला माझ्या आयुष्यातला मोर्चा आम्ही त्या गोव्याच्या प्रश्नाच्या निमित्ताने तिथं काढला होता. ही वस्तुस्थिती किती साली? 56 असेल. 56 साली. त्याच्यानंतर मग तुम्ही 58 साली मंगळवार पेठ ब्लॉक कमिटीच्या पुण्यामध्ये अध्यक्ष झाला. म्हणजे मग तुमच्या एकूण सार्वजनिक आयुष्याची जर सुरुवात म्हटली आपण तर तुम्ही ती कुठून धरता? म्हणजे ते मंगळवार पेठेतल्या पासून धरता का नंतर की 56 पासून? असं आहे की त्याला अनेक वर्ष, त्याच्या आधी सुद्धा मी बारामतीला होतो. तर समनच्या हायस्कूलमध्ये, MES हायस्कूलमध्ये किंवा शाहू हायस्कूलमध्ये तिथल्या सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज असायच्या त्याची जबाबदारी माझ्यावर. स्पोर्ट्स, नाटक, साहित्य संमेलन, काय जे असेल ते सगळं, त्या प्रत्येक गोष्टीच्या म्हणजे माझं सगळं लक्ष या सगळ्या क्षेत्रामध्ये असायचं. आणि त्याच्यानंतर घराच्या बाहेर सुद्धा जास्तीत जास्त संपर्क कसा साधतील याचा प्रयत्न माझा असायचा. कधी कधी मी आठवतो कसं काय हे सुरुवात झाली. माझी आई फार कडक होती आणि सकाळी उठल्याच्या नंतर काय असेल तो अभ्यास वगैरे केल्यावर दूध वगैरे घेऊन नंतर बाहेर पडायचं असं तिचा आग्रह असायचा. महाराष्ट्रात दुधाचं उत्पादन वाढावं, असं देशात वाढावं म्हणून मी चिकार प्रयत्न केले, पण मला दूध अजिबात आवडत नाही. आणि लहानपणी घरी सक्तीनं दूध घ्यावं लागायचं म्हणून दूध येण्याच्या पूर्वीच घराच्या बाहेर त्याच्या पूर्वीच घराच्या बाहेर पडून मग बाकीचे असले उद्योग करत बसायचे. ही कदाचित हे त्याचं कारण आहे का काय माहिती नाही, पण त्यातला हा बाकीचा भाग सोडा. पण
सतत लोकांच्या नावावर त्यांचे वेगवेगळे प्रश्न समजून घ्यावेत अर्थात त्यावेळेला मर्यादा होत्या, समजही मर्यादित होता, म्हणजे काय फार व्यापक असं बघण्याची दृष्टी नव्हती. पण विशेषतः तरुण पिढीपुरतं एक आपण सहभाग घ्यावा हा दृष्टिकोन होता. म्हणून मी त्या शालेय जीवनात सुद्धा काम करत होतो. म्हणजे मला मध्यंतरी म्हणजे आता चालू झाली 20 वर्ष, एक वाघमोडे नावाचे शिक्षक माझे भेटले. तेव्हा मी काठ्याच्या वाडीला शाळेमध्ये होतो आणि दुसरीमध्ये होतो. आणि तेव्हा ही एज्युकेशन म्हणजे भाषणाची स्पर्धा होती आणि त्याच्यामध्ये असं मला थोडं आठवत आहे, पण गुरुजी मला सांगत होते की तू बोलायला उभा राहिला एका विषय तुला दिला आणि नंतर आम्ही सारखा तुझा शर्ट मागं ओढत होतो, आता बदललं आता बदललो, चांगला बोलत होता, पण तुला दिलेली वेळ ही संपून गेलेली होती. दुसरीमध्ये आता तेव्हापासून नाही, पण दुधाचं म्हणजे तुमच्या घरी तुम्ही धारा वगैरे काढायचा का? माझे दुसरे भाऊ काढायचे. आमच्या घरात जबाबदारी असायची, कोणी धारा काढायची जबाबदारी असायची. माझ्यावर जबाबदारी असायची की शेतातला भाजीपाला केळी ही नेऊन विकायचा. आणि वालचंदनगर तिथं बुधवारचा बाजार असायचा. शाळा सकाळी लवकर तिथे जायचं, नंतर शाळेला यायचं. जाऊन इथं रविवारचा बाजार असायचा, तिथं सकाळी ट्रेनने जायचं आणि दुपारी परत यायचं. रविवार असल्यामुळं सुट्टी असायची. आणि बारामती इथं गुरुवारचा बाजार असायचा. तर तिथं साधारणतः बाजार आणि बाजारामध्ये हा भाजीपाला नेऊन देणं विकणं हे काम माझ्यावर असायचं. त्याचा मला फार फायदा झाला. कारण कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल, तालुक्याच्या ठिकाणी अनेक गावं असतात आणि प्रत्येक गावाचा बाजाराचा एक दिवस असतो की या गावी या दिवशी बाजार, आणि त्या बाजारात सामान घेऊन विकायला नेणारा एक वर्ग असतो आणि तो सगळीकडे फिरत असतो. म्हणजे आज सोमवारी या गावी जातील, मंगळवारी तिकडे जातील. आणि साधारणतः बाजाराला जे बसतात विकायला ते बोलके असतात, बोलल्याशिवाय खपत नाही. बरोबर. तर ह्या बाजाराची जबाबदारी माझ्यावर असल्यामुळं माझी ह्या लोकांशी परिचय झाला. 1967 साली मी जेव्हा पहिल्यांदा निवडणुकीला उभं राहिलो तर माझा प्रचार करायला हे सगळे बाजारकरी पुढे होते. अच्छा. आणि त्यांची प्रचाराची स्टाईल कशी असायची की कोणी आलं माणूस, काल बाजाराला ह्या गावात होतो, पवारांचा फार दोष, सगळं गाव त्यांच्याच बाजूला, असं अर्थात नसो असं सांगायचं. पण दुसऱ्या गावात गेल्यानंतर अरे काल ह्या गावात बाजाराला होतो, तिथे ह्याचा फार पाठिंबा, सगळे लोक त्यांच्याच बरोबर. म्हणजे हा एक वेगळ्या पद्धतीने त्या प्रचार करायची, या सगळ्या बाजार करण्याची पद्धत होती. आणि म्हणून या बाजाराचा उपयोग मला माझ्या निवडणुकीला सुद्धा पहिल्या वेळेला झाला. पण ज्यावेळी तुम्ही ते करत होता त्यावेळेला आवडीनं करायचा हे बाजार काम वगैरे जे होतं ते? जबाबदारीच होतं. असं एक घर फार मोठं होतं आमचं. आम्ही आता ठीक आहे, आता मला एक मुलगी आहे, पण आम्ही 11 भाऊ, 4 बहिणी. 11 भाऊ नाही, 7 भाऊ, 8 भाऊ आणि 4 बहिणी, एवढं मोठं कुटुंब आहे. जमीन मर्यादित. पण एक आई आणि वडील त्यांच्या शिक्षणावर भयंकर आग्रह होता आणि मग ते शिकवण्याच्यासाठी सगळ्यांनी कष्ट केले पाहिजेत, 2 पैसे कशातून ते मिळवले पाहिजेत. नंतर आम्हाला सगळ्यांना पुण्यामध्ये पाठवलं. पुण्यामध्ये एका खोलीमध्ये 6 जण राहायचे. रोज सकाळी एसटीने डबा जेवणाचा यायचा. तो सकाळचं आणि संध्याकाळचं जेवण त्याच्याच असायचं. पण त्याच्या पाठीमागं हे आपण केल्याशिवाय गत्यंतर नाही हा एक आग्रह आणि संस्कार राहायचा असायचा. त्यामुळे याच्यात काही कमीपणा वाटायचा नाही, उलटा आनंद असायचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला ज्या गोष्टी आवडायच्या नाही त्यातनं सुटका व्हायची, बाहेर जायला संधी. पण 6 भाऊ एकत्र? 6 भाऊ पुण्यामध्ये हे एकत्र राहायचे? हो. कोण इस्पीला होतं, कोण फर्ग्युसनला होतं, मी कॉमर्स होतो. मी नंतर आलो, मी त्याच्यात नव्हतो, पण असं कोणी इंजिनिअरिंगला होतं. पण तुम्हाला त्या शाळेतून त्या तिथं शाळेत तिथे जमलं नाही की काय, तिथून परत पाठवलं तुम्हाला? नाही, त्यांनी नोकरी सोडली तिथली नोकरी सोडली आणि ते परत आमच्याकडे साखर कारखाना काढायला घेतला माझे वडील आणि बाकीच्या लोकांनी. त्यामुळे सगळ्यांनी सांगितलं की तू इथंच ये, आपणच इथं सहकारी साखर कारखाना उभा करू. त्या प्रक्रियेमध्ये ते आले, मग त्याच्यावर मी आलो.
मला तिथं राहायचं काहीच कारण नाही. नाही, मला असं वाटलं होतं की तिथं तो मोर्चा काढला म्हणून मग आता असं आंदोलक विद्यार्थी नको असं म्हणून तुमची बारामतीला रवानगी झाली. नाही. पण नंतर म्हणजे चीनच्या युद्धाच्या वेळेला तुम्ही कॉलेजमध्ये होता आणि तुम्ही त्यावेळेला मोर्चे काढले. याचा फार मोठा मोर्चा, 40,000 मुलं मुली होती त्याच्यात. आणि त्यावेळेला मला आठवत आहे दत्तो वामन पोद्दार होते व्हाईस चान्सलर. आम्ही ते सगळे पोद्दारांना निवेदन द्यायला गेलो आणि त्यावरचं सगळं ते वातावरण वसंत बापटांच्या सगळ्या कविता इंच इंच लढू वगैरे वगैरे तसं जोरात आम्ही भाषणं केली त्यांच्यासमोर. इंच इंच लढू वगैरे. आमच्या ते कसा काटकोरा मुलगा होता, त्यांनी विचारलं काय करताय, म्हणजे चीनच्यासाठी आम्ही पहिल्याचं कष्ट करायला तयार आहोत, रक्त द्यायला तयार आहोत, जीव द्यायला तयार आहोत वगैरे वगैरे. छाती किती फुगून 15 इंच, न फुगवता 13 इंच, इंच इंच लढताय. आणि आम्ही सगळ्यांनी ठरवून नेहरूंना हे प्रश्न विचारायचे, ते प्रश्न विचारायचे गेले. नेहरू आले, इंदिरा गांधी अध्यक्ष होते ॲडव्हायझरी कमिटीचे, ते आधी आले, मग पंडितजी आले. आम्ही असे बसलो, त्यांच्याकडे असे वगैरे बसलो सगळे. त्यांना काय विचारायचं हे विसरूनच गेलो. त्यांच्याकडे प्रचंड पर्सनॅलिटी होती. तुम्ही मधल्या काळामध्ये म्हणजे असं कुठला क्षण आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की आता हे आपण राजकारणामध्ये आलो किंवा आता खऱ्या अर्थाने हे आपलं राजकारण सुरू झालं, असं कुठला क्षण असं वाटतो की जिथून तुम्हाला? नाही, मी साधारणतः 58च्या नंतर महाविद्यालयामध्ये ह्या बाकीच्या ॲक्टिव्हिटीमध्ये जसा असतो तो हळूहळू युथ काँग्रेसच्या कामात ओढलो गेलो. आणि 60च्या सुमाराला 59-60ला त्याच्या आधी टू बी फ्रँक थोडी आम्हाला लोकांची सिंपती संयुक्त महाराष्ट्राबद्दल होती. महाराष्ट्र झाला पाहिजे. पण त्याबरोबरच माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये मला चव्हाणांचं आणि नेहरूंचं आकर्षण फार होतं. आणि नेहरूंचं चव्हाणांच्यावर होतं. आणि यशवंतरावजी त्यावेळेला महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले होते द्विभाषिक राज्याचे. त्यांची भाषणं वगैरे ही ऐकायला आम्ही लांब लांब सायकलवरून वगैरे जायचो. आणि कधी 1-2दा त्यांना भेटायची संधी मिळाली. आणि मी प्रयत्न केला 60ला की ज्यावेळी ते मुख्य परत महाराष्ट्र झाला ते आमच्या महाविद्यालयात त्यांना निमंत्रित केलं. आणि ते आले, ते निमंत्रण स्वीकारलं. आणि त्याच्यामध्ये मी GS होतो, कॉलेजचा जनरल सेक्रेटरी. म्हणून सुरुवातीला एक काय जे प्रास्ताविक भाषणाचं काम माझ्यावर होतं. आणि ते झाल्याच्या नंतर त्यांचं अतिशय सुंदर भाषण झालं. आणि नंतर जाता चहाच्या वेळेला त्यांनी माझी सगळी चौकशी केली. आणि थोडंसं माझ्या आईवडिलांची त्यांना माहिती असावी. आणि मग मला त्यांनी सांगितलं की तू काम कर आणखीन. त्याच्यानंतर मी जेव्हा पुणे शहरात काम करत होतो मला पश्चिम महाराष्ट्राचं काम दिलं. त्याच्यानंतर सबन महाराष्ट्राचं काम दिलं. आणि एक दिवशी असा ट्रेनिंग कॅम्प होता बारामतीला. त्यावेळेला यशवंतरावजी आले होते. नंतर ते माझ्या आईवडिलांना भेटले. मीच घरी बोलवलं चहाला. आणि माझं घर सगळं डावे विचारत, सगळे शेकापक्ष. मी एकटाच. आमची आई नेहमी म्हणायची की हे आमच्या घरातलं चुकलेलं कोकरू आहे, हे वरच्या कळपात गेलेलं आहे. आमच्या सगळ्यांचा कळप त्यांचा जे मोरे वगैरे वगैरे या सगळ्या लोकांचा. आणि ते घरी आल्याच्या नंतर त्यांनी माझ्या आईला सांगितलं की हा मुलगा मला द्या कामाच्यासाठी. तिने सांगितलं किंवा त्याचं थिंकिंग, त्याची आयडिओलॉजी तुमच्या विचाराशी सुसंगत आहे, त्याला काम करायचं असेल तर करावं. तिने माझी काही हरकत नाही. पण जे काही करायचं असेल ते बांधिलकी ठेवून उत्तम केलं पाहिजे एवढीच माझी अपेक्षा आहे. माझं काही बाकी म्हणणं नाही. त्याच्यानंतर मग मला इथंच बोलवलं मुंबईमध्ये. इथं खेड गल्लीला टिळक भवनचं ऑफिस होतं. तर तिथं मला एक खोली दिली राहायला. आणि माझ्यासोबत महाराष्ट्राच्या तरुणांची जबाबदारी सोपवली. आणि पाठिंबाही दिला खूप मोठ्या प्रमाणात. अनेक म्हणजे त्याच्यानंतर त्याच्यात इतकं वाढत गेलं की पक्षाचं काम. त्याच्यानंतर आमचं जे पब्लिकेशन असायचं त्याचं संपादकत्व माझ्याकडे दिलं. शिदोरीने. त्याच्या आधी एक नवयुवक म्हणून एक प्रकाशन होतं. ते त्याचं संपादक म्हणून माझ्यावर काम सोपवलं.
आणि मग समज महाराष्ट्रात त्यामुळे फिरायची संधी मिळाली. पण त्यावेळेला काय असं नसायचं सर्किट हाऊस हॉटेल वगैरे ही कन्सेप्ट नव्हती. कुठल्याही जिल्ह्यात गेलं तर जो आपला प्रमुख कार्यकर्ता आहे त्याच्या घरी जाणं किंवा पक्षाच्या कचेरीत उतरणं. पण त्याच्यामुळे एक असायचं की एक व्यक्तिगत सलोखा हा सगळ्या सहकाऱ्यांच्यात फार यायला लागला. आणि माझा राजकीय संपर्क वाढला तो ते 6-7 वर्ष जेव्हा मी त्या सगळ्या कामात काम करायचं. एक तर राहायला पक्षाच्या ऑफिसमध्ये रोजच, त्यामुळे कुणी आलं तर तिथंच यायचे. त्या काळामध्ये पक्षाच्या कार्यालयात जायची पद्धत असायची. म्हणजे अशी पद्धत असायची की समजा पुण्याच्या काँग्रेस हाऊसवर संध्याकाळी पुण्यातले काँग्रेसजन येणार आणि कोणतरी जळगावचा काँग्रेसजन पुण्याला आला तर तो संध्याकाळी काँग्रेस हाऊसवर येणार, ओळख करून घेणार. किंवा पुण्याचा जळगाव गेला तर काँग्रेस हाऊसवर तिथे जाणार. ही एक आपण एक कुटुंब आहोत अशा प्रकारची एक भावना त्या काळामध्ये एकंदर वागण्याच्या मध्ये होती. आणि त्या सगळ्याचा परिणाम मला संपर्क फार व्यापक करायला फार त्याची मदत झाली. आणि 66 पर्यंत असंच चाललेलं होतं. नंतर मला त्यावेळेला नेहरूंनी 65 त्याच्या आधी एक नेहरूंच्या मृत्यूच्या आय थिंक 3-4 आठवडे आधी त्यांनी ह्या सगळ्या राज्याच्या युवकांचे प्रमुख होते त्यांची बैठक 3 मूर्ती बोलवली. युथ काँग्रेसचे अध्यक्ष होता त्यावेळेला. अध्यक्ष नसायचं त्यावेळेस जनरल सेक्रेटरी हा सगळ्यात मोठी पोस्ट ही असायची. आणि अध्यक्षाच्यासाठी एक ॲडव्हायझरी कमिटी असायची, त्याचा अध्यक्ष असायचा एकच. आणि श्रीमती इंदिरा गांधी त्याच्या अध्यक्ष होते आम्ही लोक असताना. ती जी बैठक जी झाली त्या सगळ्या राज्याच्या प्रमुखांची ती पंडितजींनी 3 मूर्तीला बोलवली होती. माझ्या आयुष्यातली ती पहिली बैठक नेहरूंची अशी. दिल्लीला पहिल्यांदा त्याच वेळी गेलात का त्याच्या आधी? 1-2दा गेलो होतो. पण अशी समोर नेहरूंना बघायचं म्हणजे काय प्रश्न. आम्ही सगळे ठरवून गेलो होतो हे प्रश्न विचारायचे ते प्रश्न विचारायचे वगैरे. आणि गेल्याच्या नंतर म्हणजे मी होतो, त्याच्यानंतर वायलर रवी होतं आत्ताचं, जाफर शरीफ होतं, त्याच्यानंतर हा आपला एक अँटनी एके नंतर आपला जयपाल तिवारी तिवारी नंतर त्याच्यावर समाजवादी पक्षात होते. नंतर ते जॉईन झाले. आणि असे सगळे. आणि आम्ही सगळ्यांनी ठरवून नेहरूंना हे प्रश्न विचारायचे ते प्रश्न विचारायचे गेले. नेहरू आले, इंदिरा गांधी अध्यक्ष होत्या ॲडव्हायझरी कमिटीचे, त्या आधी आल्या व पंडितजी आले. आम्ही असे बसलो, त्यांच्याकडे असे वगैरे बसलो सगळे. त्यांना काय विचारायचं हे विसरूनच गेलो. त्यांच्याकडे प्रचंड पर्सनॅलिटी होती. पण नंतर थोड्या बहुत गप्पा वगैरे मारल्या. आणि दुर्दैवानं त्याच्यानंतर AICCचं अधिवेशन होतं भुवनेश्वरला. बिजू पटनाईक त्यावेळेला मुख्यमंत्री होते. तिथं पंडितजींना स्ट्रोक आला. त्याच्यानंतर पुढे ते 27-28 मेच्या आसपास गेलेच. पण त्याच्यानंतर मग सगळं आमचं कॉन्सन्ट्रेशन ऑफकोर्स युवकांच्या चळवळीचं मुंबईचंच होतं, महाराष्ट्रात होतं. आणि चव्हाण साहेबांच्या भोवती होतं. येणार होतं एक दिवशी सकाळी 11 वाजता. ती असे हेलिपॅड होती 2-3. एक असं मोठं हेलिपॅड झालं. त्यातलं सगळे अतिशय सुटात बोटात लोक उचलायला लागले. अतिशय देखणं नाचत आणि अशा लाईनमध्ये होत. त्याच्यानंतर दुसरं हेलिकॉप्टर आलं. ते तिथं उभं राहिले. त्याच्यातून असे लोक उभे राहिले. आता यशवंतरावांचं तुम्ही जे सांगितलं की ते घरी आले होते आणि त्यांनी सांगितलं की हा मुलगा मला द्या. नंतरच्या म्हणजे असं जसं तुमच्या घरी येऊन सांगितलं असं त्यांनी इतर आणखीन कोणाच्या घरी जाऊन असं म्हणाल्याचं तुम्ही ऐकलं पाहिलं का? ही एक पिढीच तयार केली होती सवन महाराष्ट्रामध्ये. त्यावेळेला ही सवन जिल्हा परिषद आणि 60 सालची जी आहे ती पुढे महाराष्ट्राची लिडरशिपच झाली. आणि प्रत्येक जिल्ह्यामधून अनेक ठिकाणी म्हणजे अगदी माझ्याच जवळपास प्रतापा भोसले वाईमधनं, कृष्णचंद्र भोईचे फलटणमधनं, आमचे खटावचे पाटील नाव विसरलं मी. म्हणजे अशी कितीच नावं सांगता येतील की ही त्यांनी सगळी अशी शोधून
त्या प्रत्येकाला प्रोत्साहित करण्याच्या नाही, संबंधीचं. पण ज्या वेळेला तुमच्यावर जबाबदारी दिली नवयुगची त्यावेळेला तुमचं वय जेमतेम 22-23 वर्षांचं होतं. म्हणजे तुम्हाला असं काय वाटलं की म्हणजे यशवंतरावांनी आपल्यामध्ये काय बघितलं असेल असा विचार तुमच्या मनामध्ये आला होता का? म्हणजे काय काय कारण? बेसिकली एक तर काम करण्याच्या संबंध एक संघटक म्हणजे ऑर्गनाईज. काय झालं, मी पुण्यात जेव्हा आलो कॉलेजला त्यावेळेला पहिल्यांदा मी पद्धत अशी सुरू केली की पुण्यामध्ये आपली संघटना मजबूत करायची. कशी करायची, त्यावेळेला शिकायला मुलं प्रामुख्यानं पुण्याला पाठवायची पद्धत असायची. अगदी बारामती सारख्या ठिकाणी सुद्धा कॉलेज नव्हतं तेव्हा 58 साली 59 साली. मग आम्ही काय केलं, 7 जिल्ह्यातली मुलं पुण्यात शिकतात, 7 जिल्हा विद्यार्थी संघटना वेगळी केली. सोलापूरची वेगळी केली, मराठवाडा त्यांची वेगळी केली, कोल्हापूर त्यांची केली, खानदेश त्यांची केली. या सगळ्या संघटना म्हणून त्यांच्या नेहमी बैठका घ्यायच्या, त्यांचे प्रश्न असले तर ते सोडवायचे. आणि त्याच्यानंतर मग त्यांच्यासाठी काही कॅम्प आयोजित करायचे, ट्रेनिंग वगैरे. हे जे संघटन करत होतं त्या संघटन करण्याच्या मध्ये ते कदाचित चव्हाण सरांना थोडं थोडं कुठनं करत असेल, त्याच्यामुळे त्यांनी अधिक प्रोत्साहन दिलं आणि त्याची उपयुक्तता मला ही फार मोठ्या प्रमाणात झाली पुढे आयुष्यात. नाही, पण जेमतेम 22 वर्षाचं असताना असं पक्षाच्या एखाद्या मुखपत्राचं संपादक पद मिळणं हे आत्ताच्या घडीला 22 वर्षांची मुलं बघितली तर म्हणजे इतका विश्वास जनरली टाकला जाईल असं नाही. तर तो का त्यांना टाकावा असा वाटला, हा एक भाग. आणि दुसरं, जेव्हा तुम्ही म्हणजे ठरवलं तुम्ही की ठीक आहे त्यांनी सांगितलं आणि तुम्ही यायचं ठरलं, तरी काय तुमच्या डोळ्यासमोर काय स्वप्न होतं, किंवा की आता आपण समजा जायचं राजकारणात तर मग आपण जाऊन काय करू, आमदार व्हायचं, मंत्री व्हायचं, मुख्यमंत्री व्हायचं, असं काही विचार? सुरुवातीला मंत्री आमदारचा विषय सुरू होता आणि आपल्या जवळपास असंही कधी वाटायचं नाही. ही जबाबदारी वगैरे टाकली त्याचं महत्वाचं कारण की वेगवेगळ्या विषयावर अभ्यास करून लिहावं असा एक प्रयत्न आमचा असायचा. आणि एक रॉईस त्यांचा ग्रुप मुंबईत होता त्यावेळेला. गोवर्धनदास पारेख, इंदुताई पारेख, त्याच्यानंतर कुलकर्णी म्हणून एक होते. म्हणजे अशा सगळ्यांचा हगामाधनी वगैरे होते, पण ते म्हणजे आमचा त्यांचा तेवढा संपर्क नसायचा. पण पारेख साहेबांचा वगैरे या सगळ्यांचा असायचा, शास्त्री बुवा सरकसीचं वगैरे. आणि या सगळ्यांच्यामध्ये एक होतं की हे सगळे थिंकर होते, प्रचंड वाचन होतं या सगळ्या लोकांचं, कुठल्याही विषयाचे काही मतं होती. आणि त्यांची अशी आम्ही काही फार डायलॉग करायचो नाही, पण त्यांच्यात तासनतास जाऊन ऐकावं म्हणजे किंवा त्यांच्याशी विचाराची चर्चा करण्याची आमची कुवत नव्हती. पण व्यक्तिगत माझा एक अनुभव आहे, मत मी अलीकडच्या पिढीत सुद्धा नेहमी सांगतो की आपण आयुष्यात सतत आपल्याला ज्या विषयात समजत नाही आणि त्या विषयाचं ज्ञान ज्याला आहे तो आपल्यापेक्षा वयाने लहान असले तर त्याच्याशी डायलॉग करावा. सगळंच वाचायला आपल्याला संधी मिळते असं नाही, पण डायलॉग त्याच्यातून सुद्धा आपल्याला खूप शिकायला मिळतात चांगल्या जाणकाराशी. आणि म्हणून या सगळ्या आम्ही सतत करत जायचो. पण त्याच्यातून लिहावंच वाटायला लागलं. आम्हाला 2 साधनं मिळाली लिहायला. त्यावेळेस सह्याद्री म्हणून एक वृत्तपत्र होतं, तर थोडं अनंतराव पाटील, काँग्रेस, नरूभाऊ लिमये आणि हे दोघंही आम्हाला यंगर लोकांना लिहायला प्रोत्साहित करायचे. मग वेगवेगळ्या विषयात त्याच्यात आम्ही रविवारच्या अंकात माझी आर्टिकल असायची. लँड सिलिंगचा कायदा, त्याच्या बाजूने मला आर्टिकल लिहिलेलं आठवतं. असे अनेक विचार विशाल सह्याद्रीमध्ये. आणि मग त्याच्यानंतर पक्षाचं इथं जे मॅगझिन निघालं त्याच्यात संपादकच माझ्याकडे दिल्यामुळे मग दर महिन्यालाच लिहायची संधी मिळाली. तर बेसिकली चव्हाण साहेबांचा हा आग्रह असायचा की आम्ही वाचलं पाहिजे, आम्ही डायलॉग केला पाहिजे, आम्ही लिहिलं पाहिजे. आणि त्या सगळ्यातून त्याची उपयुक्तताही मोठ्या प्रमाणात झाली. आणि पुढं आणखीन त्याला अधिक एक मोठा प्लॅटफॉर्म मिळावा असं कदाचित त्यांच्या डोक्यात असावं की त्यावेळेला युनेस्कोच्या वतीनं स्कॉलरशिप मिळायच्या. आणि ही जी ज्याच्यात पोटेन्शियल आहे अशी लिडरशिप त्याच्या पक्षाने सिलेक्ट करावी आणि त्यांना बाहेर पाठवायचे कशासाठी, एक तर इंटरनॅशनल युथ कॅम्पला पार्टिसिपेट करायचं आणि काही देशातले काही पार्लमेंटियन किंवा राष्ट्रप्रमुख यांच्या ऑफिसमध्ये काम करायचं. आणि त्यावेळेला जे काही लोक सिलेक्ट झाले त्याच्यात माझी एक निवड झाली होती. म्हणजे नारायण तिवारी होते, मी होतो, आमचा एक
राजशेखर म्हणून गेल्या मंत्रिमंडळामध्ये प्लॅनिंगचा राज्यमंत्री होता आमच्या बंगलोरचे. निजलिंग अप्पांचे नाव येते. अत्यंत सज्जन माणूस, ऑनेस्ट काँग्रेसमन, आधी ॲक्टिव्ह आहे, पण त्यांच्या विधायक कामात ॲक्टिव्ह आहे. तर असे आम्हा सगळ्यांना पाठवलं इंटरनॅशनल कॉन्फरन्सला. आणि त्याच्यानंतर मग एका कॅम्पला, तो कॅम्प होता ह्याला अस्वान धरण इजिप्तमध्ये, त्याच्या खाली. आणि त्या कॅम्पमध्ये जवळपास 97 देशाची मुलं होती. आणि आम्हा सगळ्यांना त्याच्यामध्ये सहभागी होता आलं. आणि एक दिवशी आम्हाला कळलं की आज त्या देशाचे राष्ट्रप्रमुख येणार आहेत, नासर. आणि त्यावेळेला नेहरू, नासर, टिटो ही एक आकर्षणाचं एक मोठं हे होते सगळ्या जगामध्ये. आणि भयंकर नासरना आपल्याला बघायला मिळेल, त्यांना ऐकायला मिळेल. नंतर मग सगळे जे प्रत्येक देशाचे जे टीम असायची, त्या टीमचा प्रमुख जो असायचा ते आमचे होते तिवारी. तसे त्या प्रमुखांची बैठक झाली. त्या बैठकीत कुणी रिसिव्ह करायचं, काय करायचं वगैरेची चर्चा झाली. शेवटी लॉट्स टाकले. आमचा लॉट लागला नासरला रिसिव्ह करायला. आम्ही 5-7 जण होतो. आम्ही म्हणजे काय 2-3 दिवस तर झोपलोच नाही. नासरला भेटायला आमच्या चर्चा, काय करायचं, कसं स्वागत करायचं. तर मी म्हणलं, त्यावेळेस सुताचे हार असायचे. तर मी म्हणलं, माझ्याकडे एक सुताचा हार आहे, आपण तो घालूया. हे म्हणले, तिवारी म्हणले की आपण टोपी घालूया, माझ्याकडे गांधी टोपी आहे, त्या गांधी टोपी घालूया. मग ते सगळं चर्चा करून शेवटी आमचं ठरलं. येणार होतं एक दिवशी सकाळी 11 वाजता. ती असे हेलिपॅड होती 2-3. एक असं मोठं हेलिपॅड आलं. त्यातनं सगळे अतिशय सुटातले लोक उचलायला लागले, अतिशय देखणं. नासर आम्ही असे लाईनमध्ये होतो. त्याच्यानंतर दुसरं हेलिकॉप्टर आलं, ते तिथं उभं राहिले. त्याच्यातून असे लोक उभे राहिले. पहिल्या हेलिकॉप्टरनंतर पहिली जी व्यक्ती टॉल अशी उभी राहिली देखणी, ते नासर समजून तिवारी पुढे गेले, त्यांना हात बीत घातला. ते नासर नव्हतेच, ते सिक्युरिटी ऑफिसर होते. आणि नासर उचलायला लागले होते. तर नासर बघून आपल्या सिक्युरिटी ऑफिसरला हे हात घालतात, पण ही वॉज एन्जॉईंग. ते हाताला लागले. तो पहिला आंतरराष्ट्रीय नेतृत्वाचा आमचा सगळ्यांचा सुसो. एनिवे, पण मग तिचं भाषण वगैरे त्यांचं आलं, ते ऐकायला मिळालं. आणि तो कॅम्प संपल्यानंतर आम्हाला बाहेर पाठवलं. आणि मला जे पाठवलं ते जपानमध्ये पाठवलं. तिथं इसाकू साटो म्हणून प्राईम मिनिस्टर होते, त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणार 15 दिवसासाठी. मग अपॉइंटमेंट्स कशा घ्यायच्या, प्रेस ब्रीफिंग कसं तयार करून ठेवायचं, म्हणजे गव्हर्नमेंटल जॉब नाही, बाकीचं सगळं. लोकांना वेळा कशा द्यायच्या, त्यांच्याशी बाकीचे कार्यक्रम कसे ठरवायचे वगैरे वगैरे, जे ऑफिस मॅनेजमेंट असतं. तर ते तिथून पुढं मला पाठवलं कॅनडामध्ये. आणि तिथं लिस्टर पियर्सन म्हणून प्राईम मिनिस्टर होते, त्यांच्या ऑफिसमध्ये काही दिवसाच्यासाठी. नंतर सिनेटर केनेडी, म्हणजे प्रेसिडेंट नाही, त्यांचे बंधू होते, त्यांच्या ऑफिसमध्ये. असं करत करत शेवटची माझी होती व्हिजिट ह्याला डेन्मार्कला. आणि डेन्मार्कला मी पोचलो कुठं, तेव्हा चाल आली की निवडणुकीला उभं राहण्याचा विचार करायचा आहे, तू परत ये. हे 66 साली होतं. परत आल्याच्या नंतर मग पक्षाने मला तिकीटच दिलं. तेवढं मोठं एक्सपोजर मिळालं प्रचंड. आणि म्हणजे आत्ता सुद्धा हे लोक त्या देशाचे प्रतिनिधी आम्हाला भेटायला येतात. असं ही जी एम्बॅसीज असतात ना, त्या एम्बॅसीमध्ये समजा माझ्याकडे कुठल्याही देशाचं डेलिगेशन आलं तर तिथले मिनिस्टर्स आले तर त्या एम्बॅसीकडे आमची सगळ्यांची हिस्ट्री असते अगदी. आणि मग ते देतात. त्याच्यामध्ये जपानचं आलं तर हे इसाकू साटोंच्या बरोबर होते, हे लिस्टर पियर्सन. त्यामुळे ते आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच त्यांचा बदल होतो, एक आपुलकी सुद्धा होती. आणि त्यावेळची ती टावरिंग पर्सनॅलिटी होती. आणि त्याच्यामुळे एक तर आपल्यावर एक दडपण असतं, ते दडपणच गेलं. या सगळ्या लोकांच्या बरोबर डायलॉग करायची संधी, त्यांच्या प्रवासात जायची संधी, ते कसं बोलतात म्हणजे आम्ही काही त्यांच्याशी चर्चेला नसायचो,
पण बसलेलं असायचं. ते बोलतात कसं, त्यांच्या पार्लमेंटची सीट कसं करतात, प्रेस कसा हँडल करतात, या सगळ्या गोष्टी जवळून बघायला मिळायच्या. पण दॅट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स. अनफॉर्च्युनेटली ती पद्धत थोडं बंद केली युनेस्कोनी. तिचा फार उपयोग व्हायचा. नाही, पण अशी पद्धत म्हणजे किमान आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये अशी म्हणजे का नाही होऊ शकत की मुलांना मी माझ्या पक्षात प्रयत्न केला होता. म्हणजे मी पूर्वी बाहेर जायचो, तर जाताना या सगळ्या लोकांना, जयंत पाटील, अजित पवार किंवा या सगळ्यांना माझ्याबरोबर घेऊन जायचो. वर्ल्ड बँकेत मी गेलो तर वर्ल्ड बँकेत त्यांना घेऊन जाणार. कुठे मी ब्राझीलमध्ये गेलो तर ब्राझीलमध्ये माझ्याबरोबर हे सगळे लोक असायचे. तुम्ही बघा तिथली शेती बघा, तिथल्या प्राईम मिनिस्टरच्या समजा माझी मिटिंग असली तर तुम्ही बसा शेजारी पलीकडं वगैरे. ह्या ऑपॉर्च्युनिटीज मी या यंगर जनरेशनला बऱ्याचदा दिल्या. आणि हीच व्हा की त्यांच्या मनावरचं दडपण जावं. एक विजन, एक्सपोजर, शेवटी हा ब्रॉड आउटलुक हा शेवटी आपल्याला आयुष्यात उपयोगी पडतो. आता जे मी बघतो की असा गठ्ठा पत्रांचा घेऊन जातात आणि नुसतंच नाही काय लिहिलं किंवा असं लिहा असं सांगतात, तर ती आमची गुणाची छाती नव्हती. काय लिहा किंवा काय लिहिलं हे बघण्याच्या संबंधीचा विचार. नाही, आता ही झाली म्हणजे कटुतेच्याबद्दल तुम्ही बोललात, पण अशाच म्हणजे बाकीच्या ज्या भावना आहेत. आता भीतीच्या बद्दल तर मी असं ऐकलं की यशवंतरावांच्या बद्दल तुम्हाला आदर खूप होता, पण असा धाक किंवा त्यांची भीती वाटायची अशी काही परिस्थिती नव्हती. तुम्हाला भीती वाटायची अशी म्हणजे कोणाची वाटायची? भीती नाही, आदर भीती असायची. आता 67 साली ज्यावेळेला आम्ही लोक विधिमंडळावर होतो, आत्ताचे जे मी ऐकतो, मी अस्वस्थ होतो हल्लीचं सगळं बघून. म्हणजे आता 67ला जेव्हा आम्ही विधिमंडळावर होतो तेव्हा मंत्री किंवा मुख्यमंत्र्यांना भेटायचा मी 10दा विचार करायचो. वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते किंवा बाळासाहेब देसाई गृहमंत्री होते किंवा हे, यांना भेटायचं, नाईक सरांना भेटायचं म्हणजे आम्ही महिन्यातनं एखाद्या वेळेला, आणि काही अत्यंत महत्त्वाचे प्रश्न असतील तर तेवढ्यापुरतं. म्हणजे आता जे मी बघतो की असा गठ्ठा पत्रांचा घेऊन जातात आणि नुसतंच नाही काय लिहिलं किंवा असं लिहा असं सांगतात, तर ती आमची गुणाची छाती नव्हती. काय लिहा किंवा काय लिहिलं हे बघण्याच्या संबंधीचा विचार. आणि कधीही आम्ही तो कधी विचार केला नाही. आणि दुसरी गोष्ट की जो पहिला कालखंड होता त्याच्यात आमच्या डोक्यातही कधी नव्हतं की आपण लगेच मंत्री व्हावं किंवा मुख्यमंत्री व्हावं. आपल्याला कामच करायचं. पण तुम्हाला म्हणजे यशवंतरावांचा फारसा धाक नव्हता, पण तुमचे थोरले भाऊ म्हणजे आप्पासाहेब जे होते किंवा दिनकरराव, त्यांचा खूप धाक वाटायचा तुम्हाला? धाक असं नाही, असे शेवटी मी एल्डर, शेवटी कुटुंब प्रमुख, आणि कुटुंब प्रमुख म्हणून आम्ही सगळेजण त्यांच्या ह्याच्या खाली वाढले. ते किंवा अजितचे वडील, त्यांचं नाव अनंतराव, ही नोमर दोघंही नाहीत. या सगळ्यांचं म्हणजे सगळ्याच म्हणजे वरचे माझे जे भाऊ होते, एक तर त्यांचं वैशिष्ट्य होतं प्रत्येकाचं. म्हणजे जे ज्यांचं नाव तुम्ही अप्पासाहेब म्हणलात की ते तर शेती आणि पाणी क्षेत्रातले जाणकार होते महाराष्ट्राचे. अजितचे वडील उत्तम प्रशासक होते. त्याच्यानंतर माधव म्हणून जे ही जातो नोमवर, अमेरिकेमध्ये आणि जर्मनीमध्ये 15 वर्ष राहून मेट्रोलॉजी म्हणून आले. माझ्या घरातलं पहिली इंडस्ट्री त्यांनी सुरू केली 1960 साली. आणि नंतर मग आमच्या पुढच्या पिढीने ते वाढवलं. ते केमिकल बनवतात, लोखंड तयार, स्टील तयार करायला, पोलर तयार करायला, त्याचे त्यांचे कारखाने आहेत आधी 5-7 ठिकाणी. पण हे सगळे एक तर वडील होते आणि वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी काहीतरी एक आपलं स्थान प्रस्थापित केलं होतं. त्यामुळे त्यांची बुद्धिमत्ता, त्यांचं वय, या दोन्ही गोष्टीच्याकडे त्याचा धाक होता आमच्या सगळ्यांच्या. आणि नंतर संध्याकाळी मी विचारलं का अस्वस्थ का, म्हणजे 52 सालानंतर पहिल्यांदा काँग्रेसला मत दिलं. अगदी असं काँग्रेसला मत दिलं. तुमच्या घरामध्ये तसं बघितलं तर डाव वातावरण होतं थोडंसं. शेका पक्ष म्हणजे मार्क्सवाद वगैरे, अमुक वगैरे, आणि साधारणतः डावा विचार जो होता, विशेषतः मार्क्सचा विचार, तो थोडासा लॉजिकल वाटायचा लोकांना. म्हणजे
तर त्याचं आकर्षण तुम्हाला कसं काय नाही वाटलं? नाही, त्याचे दोन भाग होते. 1938 साली माझी पहिल्यांदा लोकल बोर्डाला काँग्रेसतर्फे निवडून आली. हो. म्हणजे आणि ती 52 सालापर्यंत होती. नंतर तिला बैलांनी मारलं, तिचा पाय वगैरे मोडला, त्यामुळे तिला फार मर्यादा आल्या. पण त्या सवन काळामध्ये ही जी स्वातंत्र्य चळवळीची जी लिडरशिप होती त्यांचा माझ्या घराशी संबंध होता. केशवराव जेजे जरी असली तर ते काँग्रेसचे होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते त्या काळामध्ये. किंवा हे नाना पाटील हे जरी असले तर ते त्या चळवळीतले एक फार मोठे नेते होते. पत्ती सरकार म्हणायचे त्यांना, पत्ती सरकार, पण लोक पत्ती सरकार म्हणायचे. ही सगळी लिडरशिप यांचं येणं जाणं हे माझ्या घरी असायचं. आणि त्याच्यात कसं होतं की ही एक पॉलिटिकल लिडरशिप ही होती. आईचा सहभाग त्याच्यामध्ये असल्याच्यामुळं पुणे जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष माझी आई सभासद असताना शंकरराव मोरे होते. शंकरराव मोरे हे शेतकरी कामगार पक्षाचे टॉवरिंग लीडर आणि वन ऑफ द बेस्ट पार्लमेंटेरियन. शंकरराव मोरेंना दुर्दैवानं या महाराष्ट्रामध्ये काही लिडरशिप अशी येऊन गेली की त्याची नोंद महाराष्ट्राने घेतली नाही. म्हणजे त्यांच्या कोचीची, उदाहरणार्थ उद्धवराव पाटील, शंकरराव मोरे त्याच्यामध्ये असतं. बट वन ऑफ द फायनेस्ट आर्टिक्युलेट स्पीकर आणि उत्तम अशा प्रकारचे वक्ते, सवन पार्लमेंटरी सिस्टीम आणि याच्याबद्दलचा गाढा अभ्यास. तर आता ही सगळी मंडळी माझ्या घरी असायची. का ते अध्यक्ष, माझी आई सभासद, त्याच्यातून हे असायचं. आणि माझ्या वडिलांची जी भूमिका असायची ती वेगळी असायची. ते सत्यशोधक चळवळीचं. त्यांचं संबंध महात्मा फुले, विठ्ठलरामजी शिंदे, शाहू महाराज, नंतर त्यांचे सहकारी कोण कर्मवीर भाऊराव पाटील वगैरे या सगळ्यांच्या. मग शिक्षण शाळा काढा, मग तिचा बारामतीला शाहू स्कूल काढलं माझे वडील पुढं कर्मवीर अण्णांच्या बरोबर वगैरे ह्या असल्या सगळ्या कामामध्ये. तर त्यामुळं या सगळ्यांशी संबंध येताना जसा डाव्या लोकांशी संबंध यायचा तसा ऑब्झर्वेशन करायला आम्ही हे काँग्रेसच्या चळवळीच्या लोकांशीही आमचे संबंध होते. मला स्वतःला पहिल्यापासून डाव्यापेक्षा म्हणजे तेच खूप, म्हणजे आम्ही एक पुस्तकं वगैरे खूप असायची. आमच्या घरी फोटो असायचे. कार्ल मार्क्स, लेनिन वगैरे, टॉलस्टॉय वगैरे यांची फोटो असायची. आणि ती पुस्तकं वगैरे अशी सगळी प्रचंड आणलेली असायची. काय ती कोणची ती नदी आहे रशियातली फेमस रिव्हर, तिने त्याच्यावर आठवत नाही मला. हां, वोल्गा. ते म्हणजे त्या एक भुसकुटे नावाचे ग्रस्त होते. आणि पीपल्स पब्लिकेशन हाऊस, PPH म्हणून एक डाव्या विचारसरणीची पुस्तकं. आणि हे भुसकुटे वगैरे हे लोक ती पुस्तकं घेऊन गावोगाव जायची असे लोकांच्यामध्ये विकायला वगैरे. आणि ती पुस्तकं आमच्याकडे असायची, ती आम्ही वाचायचो. पण मला कधी त्याचं आकर्षण नाही झालं. मला ह्या संबंध काँग्रेसची मुवमेंट, गांधी नेहरू वगैरे यांची मुवमेंट, सुभाषचंद्रांची मुवमेंट, ह्याचं आकर्षण जास्त वाटायचं. आणि त्या माध्यमातूनच हा देश पुढे जाऊ शकेल. आणि डेमोक्रेटिक सोशलिझम ही कन्सेप्ट, म्हणजे सोशलिझमचं आता मला पहिले इतकं आकर्षण राहिलेलं नाही. पण त्या काळामध्ये डेमोक्रेटिक लोकशाहीवर आधारित समाजात हे आम्हाला लोकांच्या मनात ठसलेलं होतं. आणि त्यामुळे थोडंसं आमचा झुकाव हा काँग्रेसच्या विचारसरणी करत होता. माझा एकट्याचा घरामध्ये, बाकी कोणाच नाही. पण माझे मोठे बंधू होते, त्यांची पुढे हत्या झाली. तो शेका पक्षाचे मोठे नेते होते, त्यामुळे त्यांचंही संबंध सर्कलचे असायचं. ते निवडणुकीला उभं राहणं, लोकसभेला संयुक्त महाराष्ट्र झाला, म्हणजे महाराष्ट्र झाला त्यानंतरची पहिली जी निवडणूक झाली समितीची, केशवराव जेजे वारल्याच्या नंतर, त्यावेळी संयुक्त महाराष्ट्र समितीचे उमेदवार माझे बंधू होते. आणि केशवरावांचे चिरंजीव गुलाबराव जेजे हे काँग्रेसचे उमेदवार होते. माझं सगळं घर शेका पक्षाचा प्रचार करत होतो, मी एकटाच काँग्रेसचं काम करत होतो, म्हणजे भावाच्या विरोधामध्ये. हो, पण त्याचं कधी गैरसमज घरात झाला नाही कधी. तुमच्याकडे आणखीन एकदा, म्हणजे तुम्ही 67ला तुम्हाला तिकीट मिळालं, तसं 67ला ND पाटलांना पण काहीतरी ह्याच्यामध्ये वाळव्याला
का ते होते सगळं ते म्हणजे मला वाटतं ते MLC सुद्धा होते सगळं. म्हणजे पहिले माझ्या मोठ्या बहिणीचे हजबंड, त्यामुळे ते माझ्या आईचे ते अत्यंत लागते, कारण ते सगळं त्यांच्या विचाराचे त्यामुळं ते सगळं होतं. पण सुदैवानं घरातलं वातावरण असं होतं की प्रत्येकाची राजकीय मतं असतील तर त्याचा आदर परस्परांनी करावा. म्हणजे आता तुमच्या आईची तशी म्हणजे ND पाटलांकडे जास्त ओढा असेल विचाराच्या दृष्टिकोनातून, पण त्यांनी म्हणजे तुम्ही त्यांचे चिरंजीव म्हणून तुमच्यावरही त्यांचं प्रेम असेल, तर त्यावेळेला त्यांनी काहीतरी तुमच्यासाठी एक मेगाफोन आणला होता निवडणुकीला आणि त्यांच्यासाठी पण एक मेगाफोन आणून दिला होता, ते तुम्ही घ्या. म्हणजे माझ्या मताला 1967 साली जेव्हा माझी आई मत देऊन आली अतिशय अस्वस्थ होती, आणि नंतर संध्याकाळी मी विचारलं का अस्वस्थ का, म्हणजे 52 सालानंतर पहिल्यांदा काँग्रेसला मत दिलं, अगदी असं काँग्रेसला मत दिलं. बैलजोडीच्या खूण असायची. आम्ही सगळेजण तिच्या सगळ्या प्रयत्नानं वेगवेगळ्या क्षेत्रात मोठे झालो. ती तिला कधी पाहता नाही, ती तिला पाहायला मिळालं असतं तर आम्हा सगळ्यांना त्याचा आनंद झाला असता. तुमचं एकीकडे म्हणजे दुसरे महाराष्ट्रामध्ये इतर कोणी नेता आहे का मला माहिती नाही की ज्याचं 24 तास आठवडाभर वर्षभर जो राजकारणात असतो. मग तुम्ही ICC ला जाता तेव्हा त्याच्यातलं तुम्ही पूर्ण तयारीनं तिथं असता त्या मीटिंगमध्ये. तर हे जे आहे ह्याच्याबद्दल खूप कुतूहल आहे की हे सुद्धा तुम्ही कसं मॅनेज काढताय. तुम्ही असं आहे की टाईम मॅनेजमेंट हा फार महत्वाचा विषय. कुठल्याही क्षेत्रात तुम्ही पत्रकार राहा, तुम्ही टाईम मॅनेजमेंटची एक स्वतःला सवय लावून घेतली की मग म्हणजे आज पहिल्यांदाच माझं असं झालं, तुम्ही माझ्याकडे एक लावून असं नोट वाटली, मी थोडी अशी बरोबर काही पाहिजे होती ती आज पाहिजे असं ठरवलं होतं. पण नंतर माझ्याकडे सकाळी दुसरंच काहीतरी आल्यामुळे मी आज न पाहता आलो. नंतर मी काही झालं तर दिवसभरात मला जिथं जिथं आज काही काम आहे त्याच्या संबंधीचे सगळे पेपर्स किंवा नोट्स किंवा काय असेल किंवा टिप्पण हे नजरे घालून घेतल्याशिवाय मी जातच नाही बाहेर कधी. त्याच्यामध्ये तुमच्याबद्दल आता असं आहे की तुमच्याबद्दल आख्यायिकाही खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत ना. म्हणजे आता एक मध्यंतरी तर मी वाचलं की तुमचे सगळ्या कपड्यांची सगळं त्याचं सिलेक्शन प्रतिभाताई करतात आणि त्यांच्या सगळ्या साड्या तुम्ही घेता म्हणून. खरं आहे? 100% खरं आहे. माझ्या बायको एक साडी विकत घेतली नाही, जिची प्रत्येक साडी मी घेतली. तुम्ही कधी घेता आणि कुठे घेता? आता कुठं कलकत्त्याला गेलो, तुम्हाला माहितीच तिथे कलकत्त्यामध्ये काही घरात साड्या विकतात, म्हणजे डाक्यापासून सगळ्या तयार केलेल्या काही कुटुंबच हे करतात. मला ती कुटुंब माहिती आहेत, ते असं मला ओळखायला लागले. तिथे गेलो किंवा बंगलोरला गेलो किंवा लखनौला गेलो तर सगळ्या ह्याच्यातलं काहीतरी वेळ मिळतो ना आपल्या ह्याच्यातनं, तो काढून ती मला ती ठिकाणं माहिती आहेत. पण तुम्हाला अजून आतापर्यंत कुठल्याही चॅनलला किंवा कुणालाही तुम्ही साडी घ्यायला गेलेलं कोणी बघितलं नाही, सापडले नाही तुम्ही? कारण मी या दुकानात जात नाही मोठ्या. पण यशवंतरावांचं जे वैशिष्ट्य होतं की वेणुताईंची पत्रांची खूपच हृदय अशी तो सगळा त्यांचा पत्रव्यवहार आहे. तुम्ही अशी कधी पत्रव्यवहार लिहिली? मी खरं सांगू, मला पत्र लिहायचा भयंकर कंटाळा आहे. म्हणजे मी ॲक्नॉलेजमेंट देतो पण 2 ओळीची देतो मी. तुमच्यावर प्रसंगही आले नाहीत कधी लिहिण्याचे असे? प्रतिभाताईंना वगैरे पत्र, सुप्रियाला पत्र? नाही कधी आले नाही, कारण हल्ली कम्युनिकेशन सोपं आहे ना. म्हणजे मी रोज सकाळी टेलिफोनवर बोलतो, कुठे असतो तरी 2 मिनटं करणं. 2 ठिकाणी माझे फोन पक्के असतात, एक बायकोला, दुसरं माझ्या शेतात. काय झालं आज शेतात? हां. अच्छा, तुम्ही परत आज काय झालं, केळीचं काय झालं, ह्याचं काय झालं, म्हशी कशा आहेत. तुमच्या एकूण आयुष्यावर आईचा खूप मोठा प्रभाव आहे. त्या कधी गेल्या तर मला नेमकं साल माहिती नाही, पण असं कधी झालं की आत्ता असायला हवी होती असे प्रसंग आईच्या बद्दल? असं नाही. मी जेव्हा एकच आहे की माझ्या आईने खर्चा खूप खाल्ला आणि आम्हाला मोठं करायला तिचे कष्ट प्रचंड होते. आम्ही सगळेजण तिच्या सगळ्या प्रयत्नानं वेगवेगळ्या क्षेत्रात मोठे झालो. ती तिला कधी पाहता नाही,
ते तिला पाहायला मिळालं असतं तर आम्हा सगळ्यांना त्याचा आनंद झाला असता. किती साली गेल्या त्या? मी एज्युकेशन मिनिस्टर होतो तेव्हाचं 74. आणीबाणीच्या पूर्वी 74. शंकररावांच्या मंत्रिमंडळात नाही, शंकररावांच्या नाही, नाईक साहेबांच्या मंत्रिमंडळात मला प्रमोशन मिळालं होतं. मी गृहखात्याचा राज्यमंत्री होऊन मिनिस्टर एज्युकेशन झालो होतो. थोड्या दिवसासाठी मधुकरावांचं पोर्टफोलिओ मला दिलं होतं. मधुकराव फायनान्सकडे गेले होते. पण तरी त्यांना म्हणजे तुमचं राजकारणातलं हे सगळं बघायला मिळालं, पण त्यांना म्हणजे त्या अर्थानं आपला कुठला मुलगा यशस्वी झालाय असं वाटलं? म्हणजे तुम्ही वेगळ्या क्षेत्रामध्ये होतात, आप्पासाहेब वेगळ्या क्षेत्रात होते. नाही, तसं प्रत्येक जण प्रत्येक क्षेत्रात यशस्वी व्हायला लागलेले होते. म्हणजे माधवनी म्हणजे जो इंजिनियर मेट्रॉलॉजिस्टून इंग्लंडमधून परत आली, जर्मनीवरून, त्याने आपली फॅक्टरी काढली होती, पण 10 वाजताच्या खोलीत वगैरे वगैरे. आता नंतर वाढल्या त्याच्या, किंवा सूर्यकांत त्याच्यानंतर माझ्यापेक्षा मोठे तर आर्किटेक्ट झाला, तिकडे जाऊन हे झालं काय ते टाऊन प्लॅनिंग केलं इंग्लंडमध्ये. त्याची बायको इंग्लिश आहे. मग माझी आई आता ती बायको इथे येणार म्हणून इंग्लिश शिकायला लागली. सुनेशी मला बोलता येत नाही असं नको. पण ते सगळं आम्ही असं त्या ज्याचं टेकऑफची स्टेज असते ना, त्या स्टेजमध्ये होतो. टेकऑफ झालेला नव्हता. आणि त्यावेळेला म्हणजे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर तुम्हाला आठवण आली असेल. आणि साहजिकच आहे, साहजिकच आहे. आणि पहिल्यांदा पण मुख्यमंत्री होईल मी मला कधी वाटलं नव्हतं. मग तिला वाटायचं. तर तुम्हाला म्हणायची तू होणारच, तुलाही राज्य चालवायचं. पण हे त्यांना कधी जाणवलं, म्हणजे कधी असं तुम्हाला आठवतं त्या म्हणाल्या पहिल्यांदा वगैरे असं? म्हणजे तुम्ही कॉलेजमध्ये असताना का नंतर? नाही नाही, मी ह्या संबंध महाराष्ट्राच्या युवकांच्या चळवळीत काम करत असताना नंतर विधिमंडळात आले. पहिले 5 वर्ष मी आमदारच होतो, पार्टी सेक्रेटरी होतो. त्या सगळ्या काळखंडात कुठल्या कुठल्या विषयावर पण ती म्हणायची हे बदललं पाहिजे, तुला जबाबदारी घ्यायची आहे, हे राज्य या रस्त्याने तुला न्यायचं आहे. मी म्हणाले काय भरते राज मुख्यमंत्री काही माझ्या ते म्हणजे हे तुला करायचं आहे. तुमचे यशवंतरावांशी डायलॉग कसा असायचा, म्हणजे संबंध कसे असायचे किंवा कसे यायचे? आणि चव्हाण साहेब हे अत्यंत हा एक अत्यंत ज्याला म्हणतात खरा लोकशाहीवादी नेता. त्यांच्याशी कुठल्याही प्रश्नावर मुक्तपणानं बोलायला कधी त्यांचा हे असायचं नाही. म्हणजे त्यांच्यावर आदर असायचा, त्यावर काही गोष्टी बोलायच्या नाही. पण आपल्याला ही गोष्ट पटली नाही तर आपण त्यांना सांगितली तर ते त्याचा गैरसमज कधी केला. मला आठवतं की आता आमच्या एक लक्ष्मणराव पाटील म्हणून सहकारी आहेत सातारचे, ते पार्लमेंटला गेले 10 वर्ष माझ्याबरोबर होते आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. ज्यावेळेला आम्ही काँग्रेसमध्ये सगळेच होते चव्हाण साहेबांच्या सह. 9 मे हा दिवस आहे की त्या दिवशी आम्ही सगळे लोक सातारला असतो, कारण त्या दिवशी कर्मवीर भाऊराव पाटलांचा दिवस असतो. म्हणून रयत शिक्षण संस्थेची सभा असते आणि सगळे त्यांचे हितचिंतक तिथं जमतात. तर ती आमची सभा संपली आणि लक्ष्मणराव पाटलांच्या घरी आम्ही जेवायला होतो. तिथं चव्हाण साहेब होते, सगळेच होते आम्ही. आणि तिथं चव्हाण साहेबांनी विषय काढला की या निवडणुकीमध्ये, तेव्हा निवडणूक झाली होती, आमचा पराभव झाला होता, काँग्रेसही सत्तेवर आली होती, इंदिरा गांधी सत्तेवर आल्या असत्या. तेव्हा चव्हाण साहेबांनी असं एक मत मानलं की आपण डेमोक्रेसी मानणार लोकांनी या देशातल्या काँग्रेस म्हणजे इंदिरा गांधींची काँग्रेसची स्वीकारलेली, आपण ती ॲक्सेप्ट केली पाहिजे, हा लोकमताचा कोल, म्हणून आपण सगळे काँग्रेसमध्ये जाऊ. तर आम्हा काही लोकांचा तर विरोध होता, काही लोक बोलले काही नाही, पण मी बोललो. चव्हाण साहेबांनी कधी गैरसमज केला नाही. नंतर आमची रस्ते वेगळे झाले, पण रस्ते जरी वेगळे झाले तरी ते काँग्रेस आयमध्ये गेले. मला जाऊ नये असं वाटत होतं शेवटपर्यंत. मी एकटा वेगळा राहिलो, पण तरी
त्यांच्याशी मी कधी दिल्लीत गेलो तर त्यांच्याशी कधी भेटलो नाही आणि ते मी काहीतरी वेगळी भूमिका घेतली म्हणून काहीतरी रागावले असं कधी नव्हतं. इनफॅक्ट त्यावेळेला कुठं संघर्षाचा प्रसंग याचा काँग्रेसच्या बरोबर अटीतटीचा आणि त्याच्यातनं मी जर बाहेर पडलो तर अतिशय त्यांना आनंद व्हायचा. काही म्हणजे या सगळ्यावर सुद्धा हा मात करून बाहेर पडला. हां ठीक आहे, भेटल्यावर सांगायचे की नाही पण मला असं वाटतं काँग्रेसचीच हाच रस्त्याने जायला पाहिजे होतं असं सांगायचे. पण त्याच्याबरोबरच आम्ही म्हणजे मला आठवत आहे की त्यावेळेला माझ्यावर 58 लोक निवडून आले होते, गोविंदराव अजिक वगैरे सगळे, प्रतापराव भोसले. आणि वन फाईन मॉर्निंग त्या 58 6 लोक राहिले माझ्यासह आणि मी एकदम 58चा विरोधी पक्ष नेता होतो तो मी 6चा नेता झालो. पण त्याच्यानंतरच्या निवडणुकीत परत आम्ही 58 लोक निवडून आले तर कोणी असतात तर त्याचा आनंद होता यशवंतरावजींना. म्हणजे शेवटी आम्ही आमचं काहीतरी भूमिका घेऊन पुढे जातो आणि त्याला जनमानसातनं काहीतरी पाठिंबा मिळतो. म्हणून सांगायचं तात्पर्य यशवंतरावजी हे अत्यंत डिसेंट आणि खऱ्या अर्थानं लोकशाही पद्धतीवर विश्वास असलेलं आहे अशा प्रकारचं नेतृत्व असतं. त्यामुळं त्यांच्याशी डायलॉग करायला कधी अडचण नाही. आणि दुसरी गोष्ट त्यांच्याशी डायलॉग करायला एक महत्त्वाचं एक विषय असायचा म्हणजे पुस्तक. तुफान वाचन त्याचं असायचं. मग ते माझं त्यांच्या इतकं त्याच्या आसपाससुद्धा वाचन नाही पण एखाद्या पुस्तकावर मग ते भाष्य करायला लागले त्याचं जे विश्लेषण ते ऐकण्यासारखं असायचं त्यांचं विश्लेषण म्हणजे. आणि त्यांचा ग्रुपच असायचा, गोविंद तळवळकर किंवा काही हे लोक हे सगळे अतिशय उत्तम प्रकारचं वाचन करणारे लोक होते. आणि त्यामुळं आम्ही एकत्र खूप जायचो. मी असा ज्युनियर मोस्ट होतो त्याच्यामध्ये पण त्यांनी असं कधी बघितलं नाही हा ज्युनियर आहे आपल्या वयाने लहान आहे. तो त्यांचा मोठेपणा होता. त्यांना म्हणजे त्यांच्यापासून वेगळी राजकीय भूमिका घेण्याचा निर्णय फार अवघड होता तुमच्या दृष्टीने? अत्यंत अवघड, अत्यंत अवघड. म्हणजे दिवस रात्र अस्वस्थता. म्हणजे आयुष्यातला सगळ्यात अवघड यशवंतरावजींच्या पासून बाजूला होण्याची भूमिका ही माझ्या व्यक्तिगत जीवनातले सगळ्यात कठीण प्रसंग, अत्यंत अस्वस्थ करणारा प्रसंग, तो कालखंड संबंध. पण त्यांच्या डोळ्यात कधी पाणी आलं असं झालं नाही आणि माझ्या असं नाही असं कधी झालं नाही. तुम्ही राजकारणामध्ये जे जरी पत्र लिहित नसा, यशवंतराव पत्र लिहून त्यांच्या ज्या काही भावना होत्या त्या कळवत होते किंवा त्याच्या संबंधात त्यांचं एक मत घेत होते किंवा तुम्ही असं राजकीय निर्णय ज्या ज्या वेळा महत्त्वाचे राजकीय निर्णय घेतले त्यात तुम्ही प्रतिभाताईंना सहभागी करून घेतलं होतं का? आणि त्यांना ना आवडेल असा काय निर्णय घेतला होता का? फारसा इंटरेस्ट नाही असा करायचा. त्यामुळे कधी फारशी चर्चा तिच्याशी कधी केली ना, तिने माझ्याशी केली. म्हणजे काही गोष्टीची ती मतं अशी एक्स्ट्रीम असतात, टिपिकल बायकांची असतात तशी. म्हणजे भाज्यांचे भाव वाढले जी प्रतिक्रिया साधारणतः मध्यमवर्गीय कुटुंबात होते ती ऐकायला लागते. आपण शांतपणे ऐकून पण जायचं. म्हणजे काल संध्याकाळी आम्ही उशिरा आलो 2-1 वाजता, 1-1.5 वाजता पुण्यातला एका कार्यक्रम. तिथं जेवायचं होतं, जेवलो नाही. आणि नंतर मग सहसा मुंबईला मी आलो तर मला मासे आवडतात तर ते ताजे मासे आणून करतात. तर ते कालच रात्री म्हणजे 1:30 वाजता आम्ही व्याख्यान ऐकलं, इतका भाव झाला असा आहे, काय झालं आहे वगैरे. बाकी फारशा राजकारणात गेलं नसतं. तिची मतं असतात आपल्याला, ती सांगत असते पण तिचा अपेक्षा नसते. आणि तिला तिने एक पथ्य पाळलेलं आहे की हे यांचं क्षेत्र आहे, ह्याच्यात त्यांचं त्यांनी बघावं, हे माझं क्षेत्र आहे, हे सगळं मी बघेन. पण मग तुम्ही राजकीय निर्णय घेताना काही मोजक्या लोकांना कुणाला विश्वासात घेऊन? तो काही माझ्या पक्षातले काही सहकार्यांची विचारविनिमय करतो. माझे काही बाहेर मित्र आहेत त्यांच्याशी विचारविनिमय. काही बरेचसे माझे बाहेरचे मित्र जे होते ज्यांच्याशी मी नेहमी बोलायचे ते अनफॉर्च्युनेटली हयात नाहीत हल्ली अलीकडच्या काळामध्ये.
त्यांच्याशी म्हणजे गोविंदरावशी आम्ही डायलॉग करणार, B.K. देसाई म्हणून एक होते, हो, B.K. देसाई. त्यांच्याशी डायलॉग करणार, अशी काही A.B. शहा म्हणून होते, तेही हयात नाहीत. त्यांच्यानंतर आपले पारेख साहेब होते. अगदीच ह्याच्यात असेल तर शास्त्री भाऊ असायचे. त्या जो मधल्या जो काही टर्मोइलचा जो काळ होता, आपण आता आणीबाणीचं म्हणाला, त्या काळामध्ये तुमच्या भूमिका वेगळ्या होत्या अर्थात, पण चव्हाण साहेबांच्या भूमिके संबंधामध्ये बरंच उलटसुलट अशा पद्धतीची चर्चा होत होती. ते कुंपणावर बसले तसं अशी टीका होत होती. आणि त्याच्यानंतरचं त्यांचं जे पॉलिटिकल करिअर आहे तेही असं घसरणीलाच लागलं. काय कसं आहे, चव्हाण साहेब हे म्हणजे संसदीय लोकशाही पद्धतीच्या संबंधी अत्यंत आस्था असलेले असे ग्रस्त होते. राजकारणामध्ये सुसंस्कृत आणि सभ्यपणानं आपण काम करावं अशा प्रकारची भूमिका घेणार होती. माझ्या मते असं माझे ॲनालिसिस चुकीचं असू शकेल, मी अत्यंत वादग्रस्त ॲनालिसिस करतो आता, की त्यावेळेला जे काही निर्णय घेतले गेले त्याचा मी जेव्हा इम्पार्शल पद्धतीने विचार करतो त्यावेळेला मला त्याच्या दोन्ही बाजू दिसतात. वाद कुठे सुरू झाला काँग्रेसमध्ये, मी AICCचा मेंबर होतो, मंत्री होतो बहुतेक महाराष्ट्रामध्ये. बंगलोरला काँग्रेस अधिवेशन होतं आणि त्यावेळेला राष्ट्रपतीचा उमेदवार निवडणुकीच्या संबंधीची चर्चा होती. त्यावेळेला सगळी सिनियर लिडरशिप या सगळ्यांनी, कामराज असोत या सगळ्यांनी संजीव रेड्डींची निवड करायचा निर्णय घेतला. सगळ्यांशी बोलले, यशवंतरावजींची बोलले, मी त्यांच्याबरोबर राहत होतो. यशवंतरावजींची त्याला संमती मिळाली. इंदिरा गांधींच्या मनामध्ये काही दुसरं असावं, त्यांनी आधी आणखीन कोणाचा विचार केला असं ऐकलं जात होतं गिरींच्या नावाच्याबद्दल. पण नंतर जगजीवनराम यांचं नाव ज्यावेळेला असं लक्षात आलं की आपल्या सहकाऱ्यांचं वेगळं मत आहे, त्यावेळेला फखरुद्दीन अली यांना सगळ्यांच्याकडे पाठवलं, तसं यशवंतरावजींच्याकडे सुद्धा पाठवलं आणि तिथं जगजीवनराम बाबूंचा प्रस्ताव दिला. जगजीवनराम बाबूंचा प्रस्ताव आल्याच्यानंतर चव्हाण साहेबांची इमिजिएट जी रिॲक्शन होती, एक तर जगजीवनराम बाबू अत्यंत कॉम्पिटंट होते, स्वातंत्र्य चळवळीतले होते, वन ऑफ द फायनेस्ट ओरेटर मी पाहिलं हिंदी आणि इंग्लिशमधलं, आणि उत्तम प्रशासक होते. त्यामुळे चव्हाण साहेबांची पटकन रिॲक्शन आली की महात्मा गांधींचं स्वप्न पूर्ण होईल. गांधीजी कधी म्हणले होते या देशाचं दलित या देशाचा फरक होईल, त्या दिवशी मला आहे. तेव्हा पटकन ते म्हणले की महात्मा गांधींचं स्वप्न पूर्ण होईल, इट्स अ गुड सजेशन. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी वर्किंग कमिटी पार्लमेंटची बोर्डाची मिटिंग भरली आणि त्याच्यामध्ये प्रत्यक्ष मतदान झालं. त्यावेळेला त्यांनी शेवटी असा हात आपल्या बाकीच्या सहकाऱ्यांच्यामुळं रेड्डींच्या बाजूनी केला आणि त्याच्यानंतर मग पुढं गिरीची उमेदवारी, मग काँग्रेस फुटली वगैरे. याच्यामध्ये ह्या सबंध प्रोसेसमध्ये इंदिरा गांधींनी सगळ्यांना बरोबर घेऊन विचारविनिमय केला असता तर कदाचित हे घडलं नसतं. पण त्यांनी प्रत्यक्षपणाने डायरेक्ट रॅपोर्ट न ठेवता, डायलॉग न करता कोणाच्या तर मार्फत हे केलं. माझ्या मते हे जर त्यांनी टाळलं असतं तर यातनं सहजपणाने चांगला मार्ग निघाला असता. पण त्याबरोबर त्यांच्या वतीनं एखादं नाव दिलं आणि ते नाव उत्तम आहे हे आम्ही सांगितल्याच्या नंतर त्याच्याची विसंगत भूमिका आम्ही घेतली आणि त्यामुळे जर इंदिराजींची भूमिका त्याबद्दल नापसंतीची असेल तर 100% दोष त्यांना त्याचं देता येणार नाही. आणि मग त्याच्यातून ती निवडणूक झाली. मी संजीव रेड्डींचा इलेक्शन एजंट होतो महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रामध्ये हायेस्ट मतं संजीव रेड्डींना पडली. 1 का 2 मतं आमच्याकडे गेली, बाकी सगळी मतं पडली आणि नंतर काँग्रेस फुटली. पण त्यावेळेला म्हणजे मी सुद्धा चव्हाण साहेबांच्याबरोबर 1-to-1 मध्ये
हा मुद्दा काढला होता किंवा मला असं वाटतं आपलं काही चुकतंय का, आपलं काही चुकतंय का. आणि हे त्याच्यानंतर काय जे पुढचं समोर देशाच्या समोर राजकारण आलेलं आहे, तर कधी कधी असे काही निर्णय जे झाले ते निर्णय आपण घेतलेल्या पहिल्या भूमिकेशी सुसंगत नव्हते. त्याच्यावर एक प्रकारचा गैरसमज झाला, ही गोष्ट अमान्य करता येत नाही. पण त्याबरोबरच दुसरी जी एक्स्ट्रीम पोझिशन इमर्जन्सी किंवा त्या कालखंडामध्ये इंदिरा गांधींनी घेतली, काही लोकांच्या सांगण्यातून ती चव्हाण साहेबांना कधी मनाला पटली नाही, भावली नाही. त्यांनी जी वेणूताईंना पत्र लिहिलेली ती पत्र जर बघितली भारताच्या बाहेरून, त्यातलं प्रत्येक पत्र त्यांच्या अस्वस्थतेच्या संबंधीचं चित्रण त्या पत्रातून आपल्याला बघायला मिळतं. पण हे सवन इमर्जन्सी वगैरे इथपर्यंत श्रीमती गांधींना जावं लागलं, चुकीचा निर्णय होता. पण काँग्रेसच्या त्यावेळेला वरिष्ठ नेतृत्व करणाऱ्या सगळ्या घटकांनी आपली सगळी शक्ती इंदिराजींच्या पाठीशी बरोबर उभी केली असती तर कदाचित त्या रस्त्याने गेल्या नसत्या. ज्या वेळेला असं एक वातावरण तयार करण्याच्यामध्ये काही मंडळी पक्षातली यशस्वी झाली की मोरारजीबाई किंवा ह्या सगळ्यांचा तुमच्यावरच हल्ला करण्याची भूमिका आहे, तुम्हालाच याच्यातून बाजूला करायचं आहे, मग त्याच्यातून आपण बाहेर पडण्याच्यासाठी टोकाची भूमिका घेतली तर चालेल, ही भावना सतत त्यांच्यासमोर मांडून त्यांच्याबाबतीत हे वेगळे निर्णय घेतले. तर म्हणून त्या सगळ्या कालखंडामध्ये चव्हाण तर त्या सगळ्या म्हणजे सगळ्या सिंडिकेटच्या पुढाऱ्यांना आणि इंदिरा गांधी यांची पहिला कॉन्फ्लिक्ट झाल्यानंतर सुद्धा चव्हाण साहेब त्यांच्यामध्ये नाही, पहिला कॉन्फ्लिक्ट झाल्याच्या नंतर पुन्हा एक वाक्यता झाली. राष्ट्रपतीची निवडणूक झाल्याच्या नंतर आझाद मैदानावर काँग्रेसचं अधिवेशन झालं, मी सेक्रेटरी होतो पार्टीचा, आणि त्याच्यानंतर मग पुन्हा आपण एकत्रपणानं जायचं ठरलं. त्याच्यानंतर एक स्पीच नाही करावी त्या पहिला, म्हणजे मला आठवत आहे ना त्यावेळेला एका बाजूला हे संबंध सिंडिकेट आणि त्यांचं ते भाषण, मावळच्या सूर्याला साक्षी ठेवून मी अमुक अमुक सांगतो, एका बाजूला संपत्तीचे पर्वत, दुसऱ्या बाजूला सामान्य माणसाचा दर्या. तर सामान्य माणसाच्या दर्यामध्ये हे संपत्तीचे पर्वत कधी वाहून जातील, उद्ध्वस्त होतील वगैरे वगैरे, मला ते सगळं आठवत आहे त्यांच्यावरून. पण त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये हे जे संबंध काही घडलं ते म्हणजे मोठं अडचणीचं होतं. म्हणजे सुरुवातीला त्या ह्याच्या काळामध्ये म्हणजे फखरुद्दीन अली अहमदकडे त्या प्रक्रियेपासून इंदिरा गांधींच्या मनात संशयाचं भूत तयार झालं, ते कायम राहिलं. ते यशवंतरावांनी त्या लेखामध्ये एका लिहिलेला आहे, तो आत्ता जो दिवाळी अंकामध्ये महाराष्ट्र टाइम्सचा तो लेख आहे, आणि ते सगळ्या राष्ट्रपती पदाच्या इलेक्शनच्या काळामधलं सगळा तो जो त्यांची घालमेल आहे ती त्यांनी सगळी व्यक्त केली, आणि माझ्याबद्दल कसा संशय निर्माण होतो आहे त्यांच्या मनामध्ये अशा मी असेल कसं पण ते भिडस्तपणामुळे झालं का सांगता येत नाही. म्हणजे मी त्याच्याशी हा प्रश्न बऱ्याचदा बोललो. हे आणखीन एक उदाहरण आहे की जे मी अगदी ज्युनियर मोस्ट होतो, चव्हाण साहेब, वसंतराव नाईक, वसंतराव दादा, अण्णासाहेब शिंदे, आबासाहेब कुलकर्णी असे सगळे असताना शास्त्रीजी गेले. ताशकंदमधून त्यांची डेड बॉडी घेऊन यशवंतरावजी आले. यशवंतराव होतेच संरक्षण मंत्री म्हणून. चव्हाण साहेब आल्याच्या नंतर सवन देशाचा मूड होता, तेव्हा पाकिस्तानच्या विरुद्ध युद्ध जिंकलं होतं. चव्हाण साहेबांनी प्रधानमंत्री व्हावं. इंदिरा गांधी इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मंत्रालयाच्या त्या प्रमुख होते त्यावेळेला, आणि सगळ्या सिनियर लोकांनी, कामराजपासून सगळ्यांनी चव्हाण साहेबांनी नेतृत्व करावं असं सुचवलं. आम्ही सगळेजण ज्युबिलंट होतो. त्यांच्या घरी बसलो असताना नंतर अशी चर्चा झाली. ते म्हणजे की मी फक्त इंदिराजींना विचारून येणार आहे. कोणीतरी विचारलं नाईक साहेबांनी कशासाठी, ते म्हणले की तिच्या वडिलांनी मला इथं आणलं आहे.
जवाहरलाल नेहरूंनी. आणि त्या अध्यक्ष असताना महाराष्ट्र झाला पाहिजे हा आग्रह मी त्यांच्यावर मांडला. मोरारजीभाईपासून सगळ्यांचा विरोध असताना त्यांनी महाराष्ट्राला अनुकूल भूमिका घेतली. हे माझ्या राज्यावर त्यांचं ऋण आहे आणि म्हणून मी तेवढं त्यांना विचारल्याशिवाय करणार नाही. तर मी त्यांना म्हटलं की मी खरं मी अगदीच लहान होतो, म्हणजे युथ काँग्रेसचा 25 वर्षांचेच. युथ काँग्रेसचा प्रमुख मी काय बोलणार एवढ्या मोठ्या याच्यात, पण मी त्यांना वय होतं 25-26 मिळाले. 11-12 जानेवारी जाऊ नका, तुम्ही काहीतरी कबूल करून या, तुम्ही फक्त एवढंच सांगा किंवा मी सगळ्यांची सूचनाप्रमाणे स्वीकारतो, तुमच्या मला संधीच्या पाहिजेत. मला म्हणजे ठीक आहे, आता इथं पुढे तुझा सल्ला घेऊनच मी काय बोलावं हे शिकेन. रागावून गेले आमच्या समोरच गेले आणि 20-25 मिनिटात परत आले. दादाने विचारलं काय झालं. आणि मी त्यांना सांगितलं की तुझ्या वडिलांनी मला इथं आणलेलं, तूही मला महाराष्ट्र बनवायला मदत केलेली आहे, सगळ्यांची इच्छा आहे मी व्हावं, तुझी संमती, मला तुझा पाठिंबा हवा आहे आणि नंतर मी माझा निर्णय जाहीर करेन. तर मी म्हटलं सर त्यांनी सांगितलं किंवा माझा पाठिंबा नाही. तर परत ते माझ्यावर रागवले. मला म्हणले की शेवटी त्या सांगतील ते मी ऐकेन. तर मी पटकन म्हणले की तुम्हाला, ते म्हणले मी 24 तास मी वाट बघेन, नंतर माझा निर्णय जाहीर करेन. तर मी पटकन त्याला म्हणले 24 तास नाही, 1 तास सुद्धा थांबावं लागणार आणि त्यांचा निरोप होईल, मी तयार आहे. असं आमचे बोलणं झालं. तेवढं डोंगरे म्हणून त्यांचे सेक्रेटरी डोंगरे की इंदिराजींचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की तुमचा मला पाठिंबा आहे, म्हणून मी मोरारजीभाईंच्या विरुद्ध निवडणूक लढवायचा निर्णय घेतलेला आहे, पुढची स्ट्रॅटेजी आपण बसून ठरवू, असं इंदिराजी त्यांच्याशी बोलल्या. संपलं. पण त्यामध्ये काही उत्तर प्रदेशच्या खासदारांची इच्छा आहे मी लढावं अशी वगैरे हे काही बोललेच नाही. अच्छा. यांची भूमिका एकच होती की जवाहरलाल नेहरू, एक तर जवाहरलाल नेहरूंच्याबद्दल त्यांच्या मनात प्रचंड आदर होता, दुसरं डिफेन्स मिनिस्टर म्हणून त्यांनी नेलेलं होतं, आणि नंबर 3 इंदिराजी काँग्रेस प्रेसिडेंट. त्या काळात काँग्रेस प्रेसिडेंट म्हणजे फार चावली हे असायची गोष्ट. आणि त्या काँग्रेस प्रेसिडेंट असताना हे मुख्यमंत्री जिव्हाचिकाचे असताना आणि इथं महाराष्ट्रात फिरताना सगळीकडे चपला वगैरे वगैरे अशा वातावरणात महाराष्ट्र बनवायला त्यांनी मदत केली. त्याचा एक त्यांच्या मनावर प्रचंड हे होतं, एक ऋण असतं ना, कृतज्ञता ही प्रचंड होती. आणि त्या सगळ्याचा एकत्रित परिणाम त्यांनी, आपण काही इंदिरा म्हणल्याच्या नंतर इंदिरा असेल तर आपण थांबलं पाहिजे अशी घेतली असावी. ती पहिली संधी होती पंतप्रधान होण्याची. आणि दुसरीची मोरारजीभाईंच्या नंतर सगळ्यांनी म्हणून त्यांचा निर्णय घेतला, पक्षाने त्यांची निवडच केली. संजीव रेड्डींनी त्यांना बोलवलं शपथ घ्यायला, फक्त यादी सबमिट करा म्हणून सांगितलं, 3 दिवसाची मुदत दिली. मी तेव्हा मुख्यमंत्री होतो, मी सारखा वेगवेगळ्या राज्याशी संपर्क साधून जवळीक करायचा प्रयत्न करत होतो आणि सगळे मला सांगत होते की शपथ घ्या, आम्ही सगळे पाठिंबा देतो. आणि मग आम्ही सांगितलं त्यांना, पण त्यांच्याकडे ती लिस्ट सह्याची नव्हती. 3 दिवसांनी ते जाऊन संजीव रेड्डींना सांगून आले की माझ्याकडे नंबर नाही, मी बनवू शकत नाही. त्याच्यानंतर संजीव रेड्डीने 2-3 लोकांच्यात सांगितलं की हे जर मी शरदला सांगितलं असतं त्याचं सरकार बनवलं असतं आणि नंतर मला यादी सबमिट केली. पण असाच नंतर प्रसंग तुमच्या बाबतीमध्ये 91ला आला, म्हणजे त्या शर्यतीमध्ये असण्याचं. नाही, असं नाही. 91 मध्ये म्हणजे खरं सांगायचं मी त्याच्यात सहभागी होण्याच्या संबंधीचा आग्रह आमच्या काही सिनियर लोकांनी घेतला. साळवे साहेब असतील किंवा अशा काही लोकांनी, बी शंकरानंद होते, आणखी बरेच जण होते म्हणजे. आणि त्याचं कारण त्याच्या आधी कटकशी होत होत्या, म्हणजे सरकारची आधीची सरकार वगैरे नीट चाललेली नव्हती. तर ती भूमिका घेतल्याच्या नंतर एक तर जास्त लॉट आम्ही इथून निवडून आणलेला होता आणि त्यामुळं सगळ्यांनी म्हणून त्याला पाठिंबा द्यायची भूमिका घ्यावी असं चाललेलं होतं.
मला जाणवत होतं की सोनिया गांधीच्या राजकारणात नव्हत्या, पण काँग्रेसचं सत्तेचं केंद्र होतं. त्या सत्तेच्या केंद्रात वेगळी भूमिका असं मला जाणवत होतं, आणि त्यामुळे तो पाठिंबा असल्याशिवाय याच्यात यश नाही हे मला जाणवत होतं. पण मी त्याच्यात दुसरा विचार केला होता की 91 साल असेल ते 90-91, तर जवळपास म्हणजे आता 20-22 वर्ष मी महाराष्ट्रात राहिलो, तर किती वर्ष राहायचं आपण? तर आपण दिल्लीमध्ये गेलं पाहिजे. मग ह्याच्यात आपल्याला संधी मिळो न मिळो, आपण पुढे ह्याच्यात गेलंच पाहिजे. आणि त्याचंच एक माझ्या डोळ्यासमोर एक माझाच एक अनुभव होता. एक मी एखादा सल्ला दिला होता. माझा एक मित्र होता, त्याचं नाव शंकर लाड, माझ्या वर्गात होता. शंकर नंतर गोव्याला निवडून आला, महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीत. आणि त्यावेळेला गोव्याच्या मुख्यमंत्री शशिकलाताई होते. निवडणूक झाल्याच्या नंतर शंकरजी निवडून आला, ताई निवडून आल्या, बॉर्डरवर मत होतं. शंकरने मला विचारलं की मला मंत्री व्हायचं आहे. मी म्हटलं तू आता पहिल्या टर्मला आला कसं व्हायचं? नाही काही करून मला व्हायचं आहे. मी म्हटलं मग असं कर, तुझ्या पक्षात काय मत आहे? त्यामुळे शशिकलाताईंना विरोध करणारा एक वर्ग आहे, पण कोणी धाडस करत नाही. मी म्हटलं तू धाडस कर. म्हणलं मग काय होईल? म्हणजे तुला बरी मतं पडली तर 100% तुला घेईल, नाहीतर तुला घ्यायची शक्यता नाही ना, कर धाडस. शंकर तिथं शशिकलाताईंच्या विरुद्ध उभा राहिला. ताईंना पडली मतं 11 आणि शंकरला मतं पडली 9. तो नंबर 2 झाला सरकारमध्ये. तसे माझं एक आमच्या एका मित्राचं उदाहरण माझ्यासमोर होतं. मला दिल्ली जाण्याची इच्छा होती, बऱ्याच ठिकाणी सुरुवात करावी अशी इच्छा होती. नाही, पण आता 20 वर्षांनंतर त्याच्याकडे बघताना तो निर्णय बरोबर होता असं वाटतं? हो, कारण मला डिफेन्स मिनिस्ट्रीच काम करायला संधी मिळाली. माझी इंचीच मिळाली डिफेन्स मिनिस्ट्री. असं आहे की बरोबर झाली ना ती स्ट्रॅटेजी, नॉन कॉन्ट्रोवर्शियल पोर्टफोलिओ. मी जर समजा होम मिनिस्ट्रीत गेलो असतो किंवा आणखीन कुठल्या मिनिस्ट्रीत गेलो असतो, ही सगळी आपल्या देशामध्ये डिफेन्स मिनिस्ट्री नॉन कॉन्ट्रोवर्शियल असते. म्हणजे युद्ध झालं, पराभव झाला तरच कृष्णमेनन होतो, नाही तर काही कोणाचं कृष्णमेनन झालं. जॉर्जनी केली ना, ती पण कॉन्ट्रोवर्शियल केली ना. जॉर्जनी काम चांगलं केलं होतं ॲज अ डिफेन्स मिनिस्टर. बाकी ठीक आहे, ती झाली खरी. त्याच्यामुळून त्यामधून मला एक वायरस स्पेक्ट्रम मिळालं देशात आणि देशाच्या बाहेर. डिफेन्स मिनिस्ट्री कशी आहे की विदिन अँड आउटसाईड इंडिया ह्या दोन्हीचाही तुम्हाला एक संधी मिळते बघायची. माझ्या दृष्टीनं नॅशनल लेवलला जायचं असेल तर या सगळ्या व्यापक स्टेजवर जाण्याचा उपयोग हा निश्चित मला स्वतः झाला. नाही, पण आता त्याच्यामुळेच लोक तुम्हाला उतावळेपणा झाला वगैरे अशी असं म्हणत असतील, म्हणजे म्हणतात किंवा काही चुकीचं झालं असे म्हणत होते. पण असं लोकशाहीमध्ये तुम्ही एखाद्या ठिकाणी अपेक्षा केली आहे आणि डेमोक्रॅटिक पद्धतीने निवडून घेऊन डेमोक्रॅटिक डिसिजन मान्य केला तर चुकीचं काय? शेवटी लोकशाही म्हणजे काय? यू मे सक्सीड, यू मे नॉट सक्सीड, बट यू हॅव टू ॲक्सेप्ट आयदर डिसिजन स्पोर्टिव्हली. नाही, पण आता गेली 30-40-50 वर्षाचं तुम्ही असं जेव्हा बघता, तर आता तो निर्णय समजा बरोबर आला, पण नंतर तुम्ही महाराष्ट्रामध्ये आलात, तो निर्णयही बरोबर होता असं वाटतं का? तो मला अजिबात तिथे यायचं नव्हतं, अजिबात तिथे यायचं नव्हतं. पण त्याच्यात थोडंसं मला नरसिंहरावनी इमोशनली म्हणजे ब्लॅकमेल केलं असं मला शब्द वापरायचं नाही, पण त्या इमोशनलचा आणि माझा महाराष्ट्राच्यामध्ये असलेल्या पर्सनल अटॅचमेंटचा त्यांनी गैरफायदा घेतला किंवा त्याचा लाभ त्यांनी घेतला गैरफायदा घेण्यात. तर मला त्यांनी शेवटी काय सांगितलं, आमची चर्चा सुरू होती, इनके सर्वे हयातच कोणतेही हजर होते त्याच्यात. आम्ही सकाळी 9ला बसलो होतो, रात्री 10-10:30पर्यंत मी नाहीच म्हणत होतो. पण शेवटी मला त्यांनी एकच सांगितलं, मला एकच काळजी वाटते या देशाची, अर्थकारण देशाचं अडचणी चाललेलं आहे, नॅशनल फायनान्शियल कॅपिटल मुंबई आहे, 15-15 दिवस मुंबईमध्ये आग लागलेली जगाने पाहिलेली आहे.
इन्व्हेस्टमेंटच्या संबंधीचा अप्रोच घेणारा जगातला जो गुंतवणूकदार आहे तो दिल्ली बघत नाही, तो मुंबई बघतो. आणि मुंबईमध्ये आगीमध्ये होरपळत आहे हा सिग्नल जगामध्ये जाऊन या देशाचं इन्व्हेस्टमेंटच्या संबंधीचं विश्वासाचं वातावरण टिकणार नाही. मला चिंता त्याची आहे. आणि ते घालवायचं असेल तर तुम्ही गेलं तर तोच मेसेज जाईल, बाकी कोणी जाऊन हा मेसेज जाणार नाही. आणि म्हणून तेवढ्या काळासाठी जर तुम्ही जा आणि या देशाला या फायनान्शियल क्रायसिसमधनं पुन्हा योग्य रस्त्यावर आणण्याच्यासाठी मदत करा, ही त्यांचं शेवटचं वाक्य. नाही, पण त्याच्याबद्दल असं जे बोललं जातं की त्यांनी असं सांगितलं की तुम्ही जा नाही तर शंकरराव जातील. कधीच नाही. त्याच्या आधी शंकरराव होतेच ना. नाही, पण म्हणजे त्याच्यातनं असं हे केलं जातं की काहीतरी मग अशी प्रकरणं येतील की ज्याच्यामुळे शंकरराव ते करतील आणि तुम्ही अडचणीत याल, या टाईप. हे आपलं टिपिकल आमच्याकडचं लहान पत्रकारांचं अनालिसिस आहे. नाही, पण याच्या शंकरराव त्याच्यात पिक्चरमध्ये नव्हते, शंकरराव जाण्याच्या तयारीच नव्हते. शंकररावना पाठवा असं मी सांगत होतो की तुम्ही शंकररावला पाठवा, पण त्याच्यामध्ये त्यांचा आग्रह मीच गेलं पाहिजे अशा प्रकारचा होता. पण मला इथे एकदा मी राजभवनावर नरसिंहरावांना भेटलो होतो, तर ते बोलताना असं म्हणाले होते की म्हणजे त्यांची इच्छा तर तुम्हाला तिथनं मुंबईत परत पाठवावं अशी होती. ते बोलताना त्यावेळेला असं म्हणाले की आता मला खरं तर शरद हाच सगळ्यात जवळचा होता, मराठीत बोलणारा, माझ्यासाठी ह्या सगळ्या उत्तर प्रदेशातल्या नेत्यांच्या पेक्षा, पण त्यांनी माझ्यापेक्षा त्यांच्याशी जवळीक साधली किंवा माझ्या विरोधामध्ये काही करायचा प्रयत्न केला, अशा अर्थाचं ते बोलले होते. आणि त्यामुळे कोणाशी जवळीक साधली? उत्तरेकडच्या नेत्यांशी. त्यांचं असं होतं की उत्तरेकडचे नेते बेभरवशी होते. आणि आमच्या इलेक्शनमध्ये उत्तरेच्या सगळ्या लोकांची म्हटलं नरसिंहरावला पडली, मला नाही पडली. मला साऊथची पडली. साधारणतः मला 160-161च्या आसपास काहीतरी मतं पडली आणि त्यांना 179च्या आसपास मतं पडली. 12-14 मताचा फरक होता. पण त्यांचा एंटायर नॉर्दर्न ब्लॉक होता. मला केरळ सोडून बाकीची सगळी दक्षिणेतली मतं मला पडली. पण तो त्याच्यात नरसिंहरावांची दोन भूमिका होती. एक काही अंशी प्रामाणिक आणि काही अंशी मी महाराष्ट्रात गेलेलं बरं असं होतं. कारण आपल्याला आठवत असेल, मी तेवढा महाराष्ट्रामध्ये एक बातमी दिली होती की शरद पवार महाराष्ट्रामध्ये परत येणार, आणि ती अशी 8 कॉलम हेडलाईन केली होती. आणि महिन्याभरात तुम्हाला शपथ घ्यायला लागली परत. ते म्हणजे त्यात हे असं की असं एक भासवलं होतं त्या काळामध्ये, म्हणजे माझी बातमी बरोबर आली त्याचं काही हे नाही, पण असं भासवलं होतं की तुमचीच यायची परत इच्छा आहे. ते खरं काय झालं. आणि ते मी तुम्हाला सांगतो, सुधाकररावांच्या पण डोक्यामध्ये तेच, सुधाकररावांच्या डोक्यात ते गेलंच होतं. खरं सांगायचं म्हणजे तुम्हाला आठवत असेल की मुंबईची दंगल झाली, आम्ही 1-2 दिवस कोणी आलो नाही. नंतर मला जायला लावलं. मग जायला लावल्याच्या नंतर नॉर्मल्सी करण्याच्यासाठी मी राजभवन बसून जवळपास ताबा घेतल्यासारखं झालं. आणि मी सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली, सुधाकररावांना बोलून घेतलं. लोकांच्यात विश्वास नव्हता मुंबईकरांच्या. मी म्हटलं तुमचा अप्रोच चुकीचा आहे, मुंबईचा विश्वास कसा बसतो. मी सांगितलं की उद्या सकाळी किंवा परवा सकाळी आरेची गाडी बाहेर पडली पाहिजे, लोकल सुरू झाली पाहिजे, BSTची बस चालली पाहिजे. BSTची बस आणि लोकल चालू झाली हे कळलं की मुंबईकर शांत होतो, मुंबईकर लगेच कामाला लागतो. आणि हे काही झालं ते केलं पाहिजे. मग आम्ही त्याची संबंध राष्ट्रवादात बसून तयारी केली आणि 2 दिवसात ते सुरू केल्याच्या नंतर मुंबई सुरू झाली. ह्या काही शहरांचं कशात काही इन्व्हॉल्वमेंट असते, काही इंडिकेशन्स त्याच्यातनं लोक घेत असतात. तसं मुंबईत लोकल, BSTची बस, हे सकाळी आधीची दूध घेऊन जाणारी गाडी हल्ली कमी झाल्यात, पण एकेकाळी होत्या त्या. हे सगळं, आणि म्हणून हे सगळे जर करत मी बसलो इथे येऊन, त्याच्यानंतर ते जेव्हा जसं जसं नॉर्मल व्हायला लागलं तशी माझ्यावर टीका व्हायला लागली की हे काय त्याला म्हणतात ड्युअल सेंटर ऑफ अथॉरिटी झाली, मुख्यमंत्री एक, हे एक वेगळं वगैरे वगैरे, ह्यांनाच परत यायचं आहे वगैरे वगैरे. पण ते खरं ते कारण नव्हतं. त्याच्यात काही झालं तर मुंबई, मला जे सांगितलं होतं ही मुंबई विजली पाहिजे, तो त्याच्यातला भाग होता. पण एक मला लक्षात आल्यानंतर आता वाटतं की थोडीशी माझी त्याच्यात चूक होती. चूक अशी होती की
शेवटी सेंट्रलच्या मिनिस्टरनी राज्याच्या कामात किती हस्तक्षेप करावा या संबंधीच्या काही मर्यादा मी सांभाळायला पाहिजे होत्या. मी डायरेक्ट ज्या अधिकाऱ्यांना इन्स्ट्रक्शन दिल्या सुधाकरांच्या मार्फत दिल्या असत्या तर ते अधिक योग्य झालं असतं. पण तुमच्यामध्ये अंतर पडायला तुम्ही आणि सुधाकर रावांच्या मध्ये त्याच्यामुळे सुरुवात झाली. तिथूनच झालं. नाही काय झालं ते सुधाकर पहिले 2 दिवस आलीच नाही तिथं. कुठं तिकडे बसले ताडोबामध्ये का कुठचं तर माझ्या लक्षात नाही. आणि तिथून ती टीका सुरू झाली. पण ते आलात तुम्ही इथं, ती चूक झाली असंही वाटतं तुम्हाला? नाही आलाच ही चूक झाली नाही, पण ते जे सबन मी इथं ऑपरेशन करत होतो ते त्यांच्या मार्फत करायला पाहिजे होतं. नाही, तुम्ही नंतर मुख्यमंत्री म्हणून जे आलात परत, माझं मन नव्हतं. नाही पण ती आता असं बघताना वाटतं की नाही आपण टाळायलाच पाहिजे होतं ते. नाही टाळायचं काय, शेवटी असं आहे की मला नरसिंहरावने हे सांगितलं होतं की तुम्ही नॉर्मलची करा 4 महिन्यांत परत या. मी राजीनामाही दिला नव्हता बरेच दिवस, जावं लागेल म्हणून, जायचंय म्हणून. म्हणजे माझी फार दिवस इथे यायच्या इतके वर्ष राहिले. आणि खरं सांगू का, एकदा देशाच्या पार्लमेंटमध्ये गेल्याच्या नंतर इथं खुजं वाटतं. काही लोक म्हणतात ना किंवा तुम्ही लोकांनी येऊन नॉर्मल केलं, काही यायचं काय, इथं आमची मुलं आहेत सगळी बसलेली. पिढ्याचं अंतर आहे. आणि पिढ्याचं अंतर असल्यामुळे मी बघितलं, मी जेव्हा परत आलो त्यावेळेला RR मेंबर होता, जयंत मेंबर होता, अजित मेंबर होता. हे सगळ्यांना आमच्याशी डायलॉग साधायला त्यांना म्हणजे कम्फर्ट लेवल त्यांची नव्हती. त्याचं कारण गॅप होती ना 2 पिढ्याची. नाही, आता तुम्ही ज्या स्टेजला आलेले आहात, खूप संघर्ष करून, आणि तुम्हाला तर अगदी सुरुवातीपासून प्रत्येक पायरी चढत चढत इथंपर्यंत यावं लागलं. आता तुमचा वारसा घरातनं जे चालवतात सुप्रिया किंवा अजित दादा, यांना तुलनेनं सोपं झालं राजकारणात त्यांचं येणं वगैरे. आता अर्थातच तुमची अशी इच्छा अपेक्षा असेल की त्यांनी तुमच्याही पुढं जावं, तुमच्या पुढचं राजकारण त्यांनी करावं. काय त्यांनी केलं पाहिजे आणखीन असं तुम्हाला वाटतं? माझ्या मते जर दोघांचे रस्ते वेगळे आहेत. मी जे बघतोय त्याच्यामध्ये सुप्रियाचा बेसिक इंटरेस्ट हा राज्यात नाही आहे. तिचा बेसिक इंटरेस्ट जो आहे तो सोशल कॉजमध्ये जास्त आहे. एज्युकेशन, युनिव्हर्सलायझेशन ऑफ प्रायमरी एज्युकेशन, कुपोषण, स्त्री भ्रूण हत्या, त्यांचे अधिकार वगैरे 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 ह्या सगळ्या क्षेत्रात, आणि नॅशनल इंटरनॅशनल स्पेक्ट्रम ह्याच्यामध्ये तिला जास्त आहे. तिला हे खालच्या ह्याच्यात तिला तेवढं समजतं. त्यामुळे तिला इथं कधी रस वाटणार नाही. आणि शी विल बी एबल टू परफॉर्म इफेक्टिव्हली इन इंडियन पार्लमेंट. आज माझ्या पक्षाच्या वतीनं वेगवेगळ्या प्रश्नावर पार्टिसिपेट करणारी ती असते. आणि सुदैवानं इरेस्पेक्टिव्ह ऑफ पार्टी सगळ्या पक्षाचे लोक तिच्याबद्दल एक वेगळ्या दृष्टीने बघतात, तिला प्रोत्साहितही करतात. अजितच्यामध्ये काही क्वालिटीज आहेत. एक अतिशय कष्ट करायची तयारी आहे त्याची. मला माहीत नाही, तुम्हाला जास्त माहीत असेल, पण अगदी इथं तो असला तर तो सकाळी लवकरात लवकर ऑफिसला जाणारा माणूस असेल आणि अक्षरशः शेकडो लोकांचा दिवसभरात डील करू नका. नंबर 2, त्याचं प्रशासनावर नियंत्रण चांगलं आहे. कष्ट करण्याची तयारी, प्रशासनाचं नियंत्रण चांगलं आहे. नंबर 3, स्वतःचा बेस पाहिजे. आता जवळपास 20 वर्ष झाली तो मोठ्या मतांनी दरवेळी निवडून येतो. माझाही फायदा झाला असेल, नाही असं नाही. हे त्याच्यात जमेच्या बाजू आहे. त्याच्यातली कमतरता काय, महाराष्ट्रासारख्या राज्याची जर जबाबदारी घ्यायची असेल तर तो बहुआयामी त्याचं वाचन खूप असलं पाहिजे, वेगवेगळ्या क्लासची डायलॉग असला पाहिजे. आणि हे एक सुसंस्कृत लोकांचं राज्य आहे, त्यामुळे तिची भाषा, ह्या सगळ्या गोष्टी, याच्याबद्दलची खबरदारी ही नेतृत्व करणाऱ्या लोकांनी घेतली पाहिजे. कसं होतं, ॲग्रेसिव्ह म्हणजे तो एखादा जाहीर सभेमध्ये आक्रमक पद्धतीने बोलतो, आणि आक्रमक पद्धतीने बोलणाऱ्या लोकांना प्रतिसाद देणारा फार मोठा वर्ग असतो. बाळासाहेब ठाकरे शिवाजी पार्कच्या सभेमध्ये त्यांनी एखादी अश्लील कृती केली तर त्याला प्रतिसाद मिळतो प्रचंड. पण
बाळासाहेब सत्तेच्या किंवा ह्याच्या राजकारणात कधी न पडणारे ग्रस्त आहे, त्यामुळे त्यांनी ती केली तर खपून जाते. पण मी राज्यकर्ता जर असेल तर राज्यकर्त्याच्याकडून बघण्याचा अप्रोच लोकांचा एक वेगळा असतो, की मी वागलं जसं ते कुठलं ते नाटक पुलंचं की उंचाने चिरकत चाललं पाहिजे, घोडा अडीच घरी चाललं पाहिजे, तुझा तुझ्या वाची, तसं राज्यकर्त्यांनी एका विशिष्ट पद्धतीनेच बोललं पाहिजे ही एक लोकांची अपेक्षा असते. आणि कसं आहे, महाराष्ट्राच्या लोकांनी वसंतराव नाईक पाहिले, वसंतराव दादा पाहिले. दादासुद्धा असे कधी असं वेगळ्या पद्धतीची काहीतरी भाषा वापरली असं त्यांनी केलं नाही. शिक्षण कदाचित कमी असेल आणि म्हणून अजितनी वाचन, सुसंवाद आणि जाहीर ह्याच्यातून बोलताना एक लोकांच्याकडे बघण्याचं, विरोधकांच्या किंवा दुसऱ्या घटकांच्याकडं त्याच्यासंबंधी मान्य करण्याची पद्धत, याच्यामध्ये काही बदल केले पाहिजेत. माझ्या मते त्याच्यात राज्य चालवायची खूपच ही अधिक आहे. पण ह्या सगळ्या दुरुस्त्या केल्याच्या नंतर आणि त्याच्यात आणखीन एक गोष्ट आहे त्याची, की तो असा डेव्हलपमेंटल अप्रोच असतो. म्हणजे तुम्ही त्याच्याशी संबंधित असलेल्या कुठल्याही संस्थेत तुम्ही जावा, इतकी स्वच्छता, इतके नेटकेपणा, इतकी ग्रीनरी कुठं बघायला मिळणार नाही. तशी त्याला आवड आहे, ह्या जमेच्या बाजू आहेत. म्हणजे सगळं करत असताना माणसंही जुळलीच पाहिजेत ना. त्याला असं वाटतं आपण कामाची माणसं जुळतो. येस, कामाची माणसं जुळली जातात, पण सगळ्यांची सगळी कामं आपण करू शकत नाही. तर हे थोडंसं माणसं जोडणं हे जर त्यांनी केलं तर. आणि तिसरी गोष्ट शेवटची अशी आहे की कोणाचा वारसा कोणी असं चालू शकत नाही. शेवटी त्याला लोकमान्यता लागते आणि आपलं कष्ट आणि कर्तृत्व हे महत्त्वाचं असतं. एका विशिष्ट काळापर्यंत अबकाचा पाठिंबा असला तर त्याचा लाभ होतो, पण तो चिरकाल कधी असत नाही. आता हे जे तुम्ही आता सांगितलेत राज, तर तुमच्यामध्ये जसे यशवंतरावांमध्ये महाराष्ट्रानं बघितलं की सगळ्या प्रकारच्या लोकांशी संबंध आहेत, मग तसंच तुमच्याही बाबतीमध्ये आम्ही बघतो की मग तो सिनेमा असेल, नाटक असेल, विज्ञान असेल, सगळ्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींमध्ये तुम्हाला रस आहे. आणि त्यातलंच म्हणजे सगळ्यात वरच्या स्थानाच्या लोकांशी तुम्ही तुमचे संबंध हे काही खूप जाणीवपूर्वक तुम्ही केलं होतं का होत गेलं? होत गेलं. थोडंसं माझी सवय अशी आहे की ज्या विषयात आपल्याला समजत नाही त्यातल्या जाणकारांना बोलवायचं. एखादी संध्याकाळी त्यांच्या, कधी मी बँकर्सना बोलवतो, कधी मी सायंटिस्ट माचेलकरांना बोलवीन. आता होमी सेटना गेले तर होमी सेटनाला कधीतरी बोलेन, त्यांच्याशी गप्पा मारत बसेन. अजूनही सुरू आहे? हो, डॉक्टर स्वामीनाथनला कधीतरी बोलेन, शेतीच्या प्रश्नातले जाणकार मोठा सायंटिस्ट ॲग्रिकल्चर, त्यांच्याशी बोलेन. ह्या कसं आहे की वेगवेगळ्या प्रश्न त्यांच्या त्या विषयातल्या जाणकाराशी त्या विषयाच्या संबंधीची सुसंवाद करण्यात यू कॅन लर्न लॉट. नाही, हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे की एकाच वेळा तुम्ही अनेक कामं करता, अशा अर्थानं. म्हणजे ICCचा प्रमुख आहे, हो, नेहरू सेंटरचा प्रमुख आहे, चव्हाण सेंटरचा प्रमुख. माझी कामाची पद्धत होती, मी चांगली माणसं येतो त्यांना अथॉरिटी देतो. नेहरू सेंटर, सतीश साहनी चीफ एक्झिक्युटिव्ह आहेत माझ्याकडं, अत्यंत उत्तम माणूस, उत्तम प्रशासक, स्वच्छ माणूस, वाचन चांगलं. म्हणजे पोलीस अधिकारी असलं तर त्यांचं वाचन उत्तम. चव्हाण सेंटरचं शरद, म्हणजे माझ्या जी एक वर्ष होती ते आमच्याकडे त्यावेळेला मॅट्रिक असायची. म्हणजे मी पहिला 11वी नंतर आमच्या वेळी पिढी सुरू झाली. काय ते पिढी, फ्री डिग्री, त्याच्या आधी FY असायचं. तर त्यावेळच्या मॅट्रिकला, म्हणजे माझ्या वेळी SSC सुरू झाली, तर सबन मॅट्रिकला महाराष्ट्रात पहिले शरद कार्यालय, म्हणजे फर्स्ट क्लास फर्स्ट इन एंटायर शालांत परीक्षा काय म्हणायची तर त्याच्यामध्ये. आणि नंतर मी पाहिलं आहे प्लॅनिंग सेक्रेटरी, फायनान्स सेक्रेटरी, स्वच्छ माणूस, वाचन चांगलं. यशवंतरावजींच्याबरोबर काम केलेलं त्यांचे प्रायव्हेट सेक्रेटरी म्हणून, त्यामुळे यशवंतरावजींचा अतिशय जवळचं इन्व्हॉल्वमेंट. चव्हाण सेंटरचं काम आम्ही त्यांच्याकडे सोपवलं सेक्रेटरी, उत्तम, कधी चिंता करायची गरज पडत नाही. अशा इन्स्टिट्यूशन जे आपण चालवतो, आपण पॉलिसी मेकर आहोत, आपण डिरेक्शन द्यावी.
आणि जे पुढे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काम स्वच्छ आणि चांगल्या माणसांच्या सोपवावं आणि फक्त आपण एक लक्ष ठेवावं त्याच्यात मतदान काय चाललं आहे. त्याच्यामुळे तुम्ही अनेक गोष्टी एका वेळेला करू शकता आणि तुमच्या पोझिशनचा उपयोग त्या इन्स्टिट्यूशनला होतो. अगदी शेवटचा प्रश्न की तो परत परत येतो की राष्ट्रवादी काँग्रेसचं पुढं काय? असं आहे की याच्यातलं आम्हाला ही नवीन लिडरशिप तयार करावीच लागेल आणि ती राष्ट्रवादी काँग्रेसला भवितव्य आहे टीमवर्कने काम केलं. इट्स अ कलेक्टिव्ह लिडरशिप. सिंगल लिडरशिप ही कन्सेप्ट लॉंग टर्म चालणार नाही. कलेक्टिव्ह लिडरशिप काम करण्यावर सगळ्यांनी विश्वास ठेवला तर त्यांना भविष्यात चांगलं आहे. स्वतंत्रच राहील मला असं वाटतं की स्वतंत्र, कारण त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला सर्वसामान्य प्रतिनिधित्व आहे. त्याची मानसिकता विचारानं काँग्रेसच्या बरोबर आहे, पण आजच्या काँग्रेसच्या संघटनेच्या स्वरूपात समरस होण्याची नाही आहे. आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे सुसंवाद राहील व्यक्तिगत, पण वैचारिक सुसंवाद राहणार नाही. त्यामुळे त्याच्यापुढे मला आज पर्याय दिसत नाही. म्हणजे आज उद्या पुढं ही शक्यता तुम्हाला तशी वाटत नाही? आज ते दिसत नाही. आणि काँग्रेसमधली जी उद्याची लिडरशिप दिसते तिचा अप्रोच कसा हे अजून स्पष्ट झालेलं नाही. तिचा अप्रोच अजून असा व्यापक सुरू झालेला दिसत नाही. तसा तो झाला तर प्रश्न निर्माण होतील काही. त्याचा कितपत होईल ह्याची अजून खात्री देणारी स्थिती नाही. म्हणजे आता मी काँग्रेसमध्ये ऐकतो, आमचे सगळे सहकारीचे अनेक वर्ष तिथं जे मी पार्लमेंटमध्ये बसतो किंवा मंत्रिमंडळामध्ये बसतो ज्या काँग्रेसच्या आमच्या सहकाऱ्यांच्या बरोबर, त्यातल्या जवळपास सगळ्यांच्यापेक्षा माझे जास्त दिवस काँग्रेसमध्ये गेलेले आहेत. म्हणजे प्रणब सिनियर मोस्ट, प्रणब 69ला आले विधिमंडळामध्ये, संसदीय राजकारणामध्ये. मी 67ला मी आलो. त्यामुळं सगळ्यांच्या म्हणजे त्यामुळे आम्ही सगळेजणच एकत्र काम केल्यावर एकत्र काम आज करतो. मला असं अजून जाणवत नाही की त्या सगळ्यांच्यामध्ये एक नवीन सबंधी लिडरशिप उभी राहील ती देशाचं नेतृत्व करण्याच्या दृष्टीनं काँग्रेसला मजबूत करायला पुढे नेईल असा त्यांच्यात मला विश्वास जाणवत नाही. म्हणजे आहे लिडरशिप आहे, यंगस्टर चांगले आहेत, ते यंगस्टर पुढे होऊ शकतील, पण ते यंगस्टर आपापल्या भागात आहेत. सचिन पायलट असेल, तो राजस्थानमध्ये असेल, जितेंद्र प्रसाद असेल उत्तर प्रदेशमध्ये असेल, राहुल गांधी असतील, त्यांनी UP आणि बाकीच्या भागात लक्ष घालायचं ठरवलं दिसते. त्यांचं लक्ष तिथं आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतं. पण शेवटी लिडरशिप म्हणजे काय? लिडरशिप म्हणजे आपल्या पक्षातल्या सगळ्या सहकार्यांना बरोबर घेऊन जाऊ शकेल अशी टॉवरिंग पर्सनॅलिटी. अशी टॉवरिंगसुद्धा कसं आहे, मी खूपदा असं बघतो की राहुल गांधीचे दौरे मी TV वर बघतो, मी काही पर्सनल बघितलं नाही. असं त्या भागात गेल्याच्या नंतर त्या भागातला मला MP दिसत नाही, त्या भागातला काँग्रेसचा अध्यक्ष बरोबर दिसत नाही. शेवटी संघटना म्हणजे काय? तर मी कुठल्याही जिल्ह्यात गेलो तर त्या जिल्ह्याचा माझा मंत्री असेल, माझा पक्षाचा अध्यक्ष असेल, माझा आमदार असेल, माझा खासदार असेल, की कुणी माझ्या गाडीत असेल, माझ्या कुणी बरोबर असेल. शेवटी पक्ष त्या भागातले जे चालवतात, तुमचा पक्षाचा प्रमुख त्याच्याशी त्याच्या भागात सुसंवाद नसेल, त्याची प्रतिष्ठा कशी राहणार? आणि मी जर माझ्या सहकार्याची प्रतिष्ठा वाढवली नाही तर माझी प्रतिष्ठा कशी वाढेल? हा कार्यपद्धतीचा दोष आहे. दोष आहे का नाही अजून मला माहिती नाही. मी लांबून पाहतोय, कदाचित तसं नसेलही, पण मी लांबून पाहतोय आणि कधी कधी ऐकतो. आणि दुसऱ्या बाजूला अशी नेतृत्व नाही आहे की जी सर्वांना बरोबर घेऊन जाऊ शकेल. आणि तिसऱ्या बाजूला कलेक्टिव्ह काँग्रेसमध्ये लोक आहेत, तसे लोक आहेत, पण असं आहे की काँग्रेसमध्ये या लोकांनी पुढं जाण्याच्यासाठी भूमिका स्पष्ट घेतली पाहिजे. अनेक लोक, दिग्विजय सिंग आहे की ज्यांनी राज्य चालवलं, जो पक्षामध्ये अनेक वर्ष काम करतो, जसं रेप्युटेशन ते लौकिक स्वच्छ आहे, असे अनेक लोक आहेत, नाही असं नाही. पण ते सगळेजण अशा एका चौकटीच्या बाहेर जायचं नाही असं पद्धतीने पावलं शकतात.
कदाचित त्यांच्यावर जबाबदारी तेवढी असेल. काँग्रेसने अधिक व्यापक दृष्टिकोन घेतला पाहिजे. बेसिकली काँग्रेसमधल्या नव्या लिडरशिपला तयार करण्याच्यासाठी त्यांना अधिक संधी आणि प्रोत्साहन दिलं पाहिजे. का प्रश्न काँग्रेसचा नाही, प्रश्न देशाचा आहे. शेवटी ही लिडरशिप देशासाठी असते. BJPची असेल, काँग्रेसची असेल, तुम्ही त्यांच्याशी एखाद्या प्रश्न मतभेद तुमचे असू शकतात, पण शेवटी देशाची स्टॅबिलिटी आणि देशाला पुढे नेण्याच्या संबंधीची कुवत आणि दृष्टी ही असलेली लिडरशिप आयदर दिस साईड दॅट साईड ही असण्याची राष्ट्रीय गरज आहे. आणि आज कोणाला मान्य असो अथवा नसो, समन कंट्री ॲज अ होल पुढे चालवण्याच्या संबंधीची दृष्टी, अधिकार किंवा शक्ती ही काँग्रेसमध्ये आहे, त्याच्या खालोखाल BJPमध्ये आहे. आमचे सगळ्यांचे पक्ष आहेत, लिमिटेड भागाच्या पुरते आहेत. आम्ही अजून समन देशाच्या सगळ्या भागाचं प्रभावीपणानं प्रतिनिधित्व करू शकतो आणि तसा बेस आमचा ठिकठिकाणी आहे असा निष्कर्ष काढू शकत नाही. म्हणजे मध्यंतरी जे तिसऱ्या आघाडीचे प्रयोग झाले किंवा काँग्रेस आणि BJP, तिसरी आघाडी म्हणूया नको, काँग्रेस आणि BJP यांना बाजूला ठेवून हे जे काही काँग्रेस इतर पक्ष आहेत, BJP इतर पक्ष आहेत, यांना काही त्यांचं भवितव्य दिसत नाही. आज तरी वाटत नाही मला त्याचे, म्हणजे त्याच्यातून तात्पुरतं काय होईल, टिकणार नाही. असं आहे की काही असेल तर त्याच्यातनं सामान्य माणसाला एवढाच विश्वास दिला पाहिजे की 5 वर्ष आम्ही तुम्हाला स्थिर कारभार देऊ. आज स्पष्ट सांगायचं म्हणजे ज्या सरकारमध्ये मी आहे आत्ता, तो विश्वास आमच्याबद्दल सुद्धा लोकांच्यात किती आहे मला खात्री वाटत नाही. म्हणजे मला लोकांना वाटत असली तर गोष्ट असते, मला असं वाटतं की लोकांना म्हणजे आम्ही टेन्युअर कंप्लीट करू का नाही अशी करण्याची शंका असावी. म्हणजे काँग्रेस आणि BJP हे 2 पक्ष जर सोडले तर ह्याच्या पलीकडे जे पक्ष आहेत किंवा त्या पक्षाचं जे काही नेतृत्व आहे ते नेतृत्व देशाचं नेतृत्व करत नाही, करू शकत नाही, करण्याची कुवत नाही, असं तुमचं मत? 100% नेतृत्व करण्याची कुवत असलेली लोक आहेत, पण त्या पक्षाची व्याप्ती तेवढी सर्वस्व पोचलेली नाही की जी काँग्रेसची आहे किंवा जी BJPची आहे. त्यामुळे ॲज ऑन टुडे कोअलिशनचं पॉलिटिक्स या देशात करायचं असेल तर यातल्या एकाला सोडून ते पॉलिटिक्स यशस्वी होणार नाही. आय मे नॉट ॲग्री विथ BJP ऑर एनिबडी, पण फॅक्ट इज फॅक्ट. काँग्रेस आणि BJPला बरोबर घेतल्याशिवाय किंवा काँग्रेसला कोॲलिशन केल्याशिवाय आणि BJPला कोॲलिशन केल्याशिवाय तरुणोपाय ते दोघंही राज्य करू शकणार नाहीत आणि त्यांच्याशिवाय बाकी कुणी राज्य करू शकणार नाही. ही आजची स्थिती आहे. उद्या काही लोकांनी बदलले, आउटराईट कोणाला शक्ती दिली तर गोष्ट वेगळी, दिली तर चांगलं आहे, पण चिन्ह दिसत नाही. तुम्ही आपण पंतप्रधान पदाची आशा सोडून टाकली केव्हा? मी सांगितलं मी उभंच राहणार नाही, पण त्याच्यामुळे इच्छाच नाही माझी. त्यामुळं आता सगळ्या गोष्टीकडे म्हणजे निरपेक्ष दृष्टीने पाहता येतं. असं ह्याचं वयाच्या तुम्ही 70-72च्या पुढे पोचल्याच्या नंतर निरपेक्ष दृष्टीने बघायचं नाही तर बघायचं कधी? नरसिंहराव बऱ्याच उशिरा झाले होते. नरसिंहराव बऱ्याच उशिरा झाले. तसं मोरारजी भाई सुद्धा देशात आपल्या देशात सगळ्यांची उदाहरणं उशिराचीच आहे. महाराष्ट्राला मग दुसरा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोणी असेल? मराठी आज काय सांगता येईल, काय सांगता येईल आज? कारण आता मराठी पंतप्रधान होण्याचं काही दृष्टीपथात तर कोणी नाही. म्हणजे एकतर आशा तुमच्या भोवतीच होत्या, आहेत, त्याच्या आहेत सॉरी होत्या आणि आहेत, आणि या पलीकडे नवीन त्या उंचीपर्यंत जाईल असं नेतृत्व नाही आपल्याकडे. माणसं होतीच आहे, काय सांगता येत नाही. असं काय अशक्य नसतं. अच्छा पवारसाहेब, खूप खूप धन्यवाद. इतक्या सगळ्या विषयांवर सविस्तरपणानं तुम्ही बोललात आणि हा सगळा धांडोळा घ्यायची संधी दिली या निमित्तानं, त्याबद्दल थँक्यू.